समजा एखाद्याचं हॉटेल आहे. तर त्याला असं वाटतं काही हॉटेलचे व्यवस्थित छान व्हिडिओ घेतले, Instagramवरती, Facebookवरती पोस्ट केले, की आमची मार्केटिंग झाली. सो ही खरंच मार्केटिंग आहे. एक गर्भवती आई होती. हां, तिची नुकतीच डिलिव्हरी झाली आणि म्हणजे काही महिन्यांच्या बाळाला घेऊन ती आमच्याकडे आली, की यार आम्हाला काहीतरी स्वतःचं सुरू करायचं आहे. ऑलरेडी मी एक बिझनेस ओनर आहे. मी इतर महिलांना कपडे शिवायला शिकवते हं, आणि म्हणून माझ्याकडे 30 ते 40 अशा सिविंग मशीनचा सेटअप आहे. ओके. आणि आत्ता माझं बेबी झालंय. मला सगळेजण म्हणतात, की "तू घरी बस." हां, हां. असं. पण ती आई घरी बसायला रेडी नव्हती. मग अर्थात बिझनेस म्हटलं की लोकं प्रॉफिटचा विचार करतात, की प्रॉफिट किती मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असून तो असायलाच पाहिजे. मग प्रॉफिटमध्ये जर बिझनेस तुम्हाला आणायचा आहे, तर त्यासाठी तुमचा माइंडसेट एक्झॅक्टली काय पाहिजे? मराठी उद्योजक तेव्हाच मोठे बनतील जेव्हा आज तुम्ही जर सुरू केलाय तर तुमची नेक्स्ट जनरेशन त्याच व्यवसायात आहे, नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन त्याच व्यवसायात आहे, नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन पण त्याच व्यवसायात आहे. तेव्हा जाऊन सो असे काही नवीन उद्योजक आहेत, जे यंग आहेत आणि पण डोक्यात आयडिया भन्नाट आहे, असं वाटतं की ही आयडिया चालू शकते. पण तरी कुठेतरी भीती असते, की नाही यार, फेल झालं तर? आयडिया समजा नाही चालली, मग लॉस झाला तर? मग ही जी भीती आहे, ही आपण कशी काढू शकतो? सगळ्यात पहिले 2 लेवलला केलं पाहिजे. 68% फाउंडर्स जे की विमेन फाउंडर्स आहेत, हं. जर त्यांना फंडिंग दिली तर 68% फाउंडर्स वुमेन फाउंडर्स जास्त चांगला बिझनेस करतात मेल फाउंडर्सपेक्षा. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज गोष्ट फायद्याची सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतातील सर्वात तरुण बिझनेस कोच उमेर सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, धन्यवाद गणेश सर फॉर हॅव्हिंग मी हिअर. येस. ग्रेट. तुम्ही आता एवढ्या कमी वयात एक बिझनेस कोच म्हणून जे काम करता, एक्झॅक्टली तर मलाही खूप क्युरिओसिटी झाली, की या फील्डची किंवा या बिझनेस कोच व्हावं, ही जर्नी कशी सुरू झाली? खरं तर हा प्रवास सुरू झाला जेव्हा मी 7वीत होतो तेव्हा. 7वीत असताना मला माझे मेंटॉर मिळाले, डॉक्टर विष्णू माने त्यांचं नाव. आणि त्यांचं एक सेशन अटेंड करताना त्यांनी आम्हाला धीरूभाई अंबानींची स्टोरी सांगितली. हं, त्या स्टोरीमध्ये मला असं लक्षात आलं, की यार फक्त 10वी शिकलेला एक व्यक्ती अब्जोपती होतो. म्हणजे करोडो अब्जोंचा त्याचा व्यवसाय उभा करतो. हां, रिलायन्स इंडस्ट्रीज सारखी एक मोठी इंडस्ट्री उभी करतो. हजारो हातांना काम देतो. आणि इथून जात असताना 65,000 कोटींची संपत्ती निर्माण करतो. ओके. राईट. आणि भारतीय उद्योगाचा चेहरा बनून तो व्यक्ती बाहेर येतो. आणि त्या व्यक्तीला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, एक हं, हं. डोकं इतकंच आहे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या धीरूभाई अंबानींमध्ये आणि एखाद्या सामान्य माणसामध्ये फरक काहीच नाहीये. हां, बौद्धिकदृष्ट्या फरक आहे. आणि जर ही बुद्धी, हा माइंडसेट जो धीरूभाई अंबानींचा होता, तो जर प्रत्येक माणसामध्ये आला, तर कदाचित प्रत्येक व्यक्ती हा धीरूभाई अंबानींच्या उंचीला पोहोचू शकेल. करेक्ट. ही गोष्ट आम्हाला त्यांनी सांगितली आणि मग तेव्हा माझ्या डोक्यात पण ट्यूब पेटली, की यार व्यवसाय केला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे. तर ह्याच्या आधीपर्यंत माझा काहीच असा मानस नव्हता, की मी बिझनेसमध्ये यावं किंवा व्यवसाय करावा. आणि मग तिथून विचार करायला लागलो, की कोणता बिझनेस करता येईल, कोणता बिझनेस करता येईल, काय करता येईल. तर माझी आई कपड्यांचा व्यवसाय करते. ती कपड्यांचं एक स्टोअर चालवते. आता मी म्हणतो ना, की आई कपड्यांचं स्टोअर चालवते म्हणून मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार, असं एक ओके. अल्लडचं ध्येय मी हां, उराशी बाळगलं. हां. आणि 7वीत असताना वहीच्या शेवटच्या पानावरती मग फॅक्टरीचा लेआउट ड्रॉ करायला लागलो. मग एक सर्कल ड्रॉ केला, एंट्री गेट, एक्झिट गेट, मॅन्युफॅक्चरिंग कुठं होईल, रॉ मटेरियल कुठे ठेवलं जाईल, आणि ती माझी फॅक्टरी ऑन पेपर तयार होती. हां, जशी वर्ष उलटली, थोडंसं जास्त मॅच्युअर झालो, लक्षात आलं की यार फॅक्टरी टाकणं हे खूप मोठं कॅपिटल इंटेन्सिव्ह काम आहे. हां, म्हणजे प्रचंड पैसा लागणार जमिनीसाठी, तुम्हाला लायसन्सेस घ्यावे लागणार, मग ते वेस्ट वॉटर प्रोड्यूस होणार तर त्याचे तुम्हाला ट्रीटमेंट प्लांट्स टाकावे लागणार, तुम्हाला लेबर्स ठेवावे लागणार, सगळ्या गोष्टी आहेत फॅक्टरी म्हणलं की. आणि बरं. पैसे पण नाहीत, मिडल क्लास फॅमिलीमधनं येतोय, कोणी असं सांगणारं पण नाही की काय केलं पाहिजे. हां, म्हणलं हे आयडिया ड्रॉप करूयात आपण. आणि मग तिथून शोध सुरू झाला, की काय करता येईल, काय करता येईल, बिझनेस तर करायचा आहे, व्यवसाय तर करायचा आहे, ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये नाही अडकायचं, व्यवसाय तर करायचा आहे. हां. आणि तेव्हाच नुकतंच इंस्टाग्राम भारतामध्ये आलं. ओके. तेव्हाच म्हणजे 2016-17ची गोष्ट आहे हं. ही, की इंस्टाग्राम आलेलं भारतामध्ये आणि IGTV आणि त्या इंस्टाग्राम पोस्टचा जमाना होता. हां. जिथे लोक फोटोज आणि कोट्स वगैरे टाकायचे इंस्टाग्रामवरती. हं. सो तेव्हा माझ्या वडिलांनी मला फोन आणून दिला आणि माझी इंस्टाग्रामची सुरुवात झाली.
ओके. आणि या इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला जगातील सगळ्या वेगवेगळ्या कोचेस, ट्रेनर्स आणि उद्योजकांशी कनेक्ट व्हायला मिळालं ऑन इंस्टाग्राम. ओके. म्हणजे राज शमानींना लोक आत्ता ओळखतात, पण मी त्यांना 2017 पासून फॉलो करतोय. ओ. सो अशा दिग्गज लोकांची कॉन्टेंट्स आणि हे सगळे टोनी रॉबिन्स असतील, ग्रँड कार्डन असतील, मोठे मोठे उद्योजक, मोठे मोठे कोचेस यांचा कॉन्टेंट मी बघू लागलो आणि म्हणलं की यार जसं हे करतात ना तसं काहीतरी मला करायचंय. ओके. आणि तिथून तो मानस बनला किंवा तिथून ती गोष्टची सुरुवात झाली. आणि जसं म्हणाल की जो टर्निंग पॉईंट असतो, हम्म. टर्निंग पॉईंट आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा इयर वॉज 2020 कोविड. बिकॉज कोविडमध्ये असताना डॉक्टर विष्णू माने सरांनी एक 1 इयरचा प्रोग्राम काढलेला सुपर 20 नावाने. त्या ओके. सुपर 20 मध्ये आम्हाला 12 एक वेगवेगळे सब्जेक्ट होते हा. आणि त्याच्यातला मला सगळ्यात जास्त आवडणारा सब्जेक्ट होता बिझनेस डेव्हलपमेंट. तर ओके. त्यावेळेस त्या एका वर्षात कोविडच्या काळामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट मी कळून पाहिलो आणि जे ज्ञान घेतले ते आता कुठेतरी वापरलं पाहिजे. हा. तर ट्रेनर आणि कोच हे जे काम करायचे हे आवडायचंच. प्लस आता माझ्याकडे ज्ञान पण होतं, म्हणजे बिझनेसचं ज्ञान होतं. तर म्हटलं लेट्स गिव्ह इट अ ट्राय. ॲज अ बिझनेस कोच म्हणून आपण काम सुरू करूयात. हा. आणि मला माझा पहिला प्रोजेक्ट मिळाला जो की होता एक सॅलॉन बिझनेस. ओके. कोविडच्या लाटेमध्ये सगळ्याच बिझनेसेसला फटका बसलेला हो. आणि त्यातल्या त्यात जे प्युअर ऑफलाईन बिझनेसेस आहेत, जसं सॅलॉन आहे, जसं तुमचं हॉटेल्स आहेत, हा. ह्याला तर पूर्ण ताळेच लागलेले. Correct. सो अशा एका बंद पडलेल्या सॅलॉन बिझनेसची कन्सल्टन्सी मला करायला मिळाली. ओके. जवळपास 35,000 पर मंथ लॉस ते लोक बुक करत होते. हा. अशा परिस्थितींमध्ये आम्ही त्या सॅलॉनची कन्सल्टन्सी घेतली. घेतल्यानंतर त्या बिझनेस ओनर ज्या होत्या, पल्लवी मॅडम त्यांचं नाव होतं. पल्लवी मॅडमनं सुद्धा खूप चांगलं कॉपरेट मला केलं. 15 वर्षांचा मी होतो आणि 6 महिन्याच्या त्या माझ्या कन्सल्टन्सीमध्ये सुमारे 3.5 लाख पर मंथचा रेव्हेन्यू होता सॅलॉनचा. वा. क्या बात आहे. की इथं ती चटक लागली, अरे वा, हे असं काहीतरी केलं तर खरंच ग्रोथ मिळते हा. आणि जे आपण शिकलोय ते प्रॅक्टिकली इथे इम्प्लिमेंट होतं. मग इथून ॲज अ बिझनेस कोच माझी सुरुवात झाली. वा. सो जेव्हा 15 वर्षाचा होतो ते मग आता जिथे 21 इयर्सचा आहे, हा 6 वर्षाचा पूर्ण प्रवास वेगवेगळे बिझनेस ओनर्स, वेगवेगळे प्रकारचे बिझनेस, मग अगदी 1.5 लाख रुपये पर मंथ करणाऱ्यांपासून 150 कोटी सांभाळणाऱ्यांपर्यंत सुद्धा आपल्या या कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस मी दिलेल्या आहेत माझ्या टीम सोबत. क्या बात. क्या बात. म्हणजे मला वाटतं आज आपल्या प्रेक्षकांना एक पर्वणी आहे. एक यंग बिझनेस कोच, त्याच्या डोक्यात काय काय आयडिया आहेत, कशा प्रकारे तो एखादा बिझनेस ग्रो करून देऊ शकतो, हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला पाहायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. सो आपण आता सुरुवात करूयात. सो तुमची जर्नी आपल्याला कळाली आहे. सो आता मला एक सांगा की बिझनेस कोच ही जी व्यक्ती आहे, एखाद्या बिझनेसमध्ये नक्की काय काम करते आणि लोकांना त्याची का गरज आहे? सी कसं असतं ना, माझे कोचच होते, त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण मला सांगितलेलं की उमेर कोच की जरूरत उसे ही है जिसका गेम इम्पॉर्टंट है. ओके. म्हणजे गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या मुलाला कोचची गरज नाहीये, पण विराट कोहलीला कोचची गरज आहे. म्हणजे ज्या ज्या बिझनेस ओनर्सला त्यांचा व्यवसाय इम्पॉर्टंट आणि ज्या ज्या बिझनेस ओनरला सिरियस ग्रोथ पाहिजे ना त्यांच्या व्यवसायामध्ये, त्या प्रत्येक बिझनेस ओनरसाठी कोच हा इम्पॉर्टंट आहे. आणि कोचचं काम काय, तर ॲज अ बिझनेस ओनर म्हणा किंवा ॲज अ व्यावसायिक म्हणा, तुम्ही परफॉर्म करत असता तुमच्या बिझनेसमध्ये. तुम्ही सेल सांभाळताय, मार्केटिंग सांभाळताय, प्रोडक्शन सांभाळताय, तुम्ही टीम बिल्ड करताय, तुम्ही टॅक्सेशन सगळं बघताय, एन भानगडी आहेत तुमच्या पाठीमागे. बरोबर. आणि हे करत असताना, म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये असताना तुम्ही कधी फायर फायटिंग मोडला जाता तुम्हाला कळत नाही. म्हणजे एक काम संपतंय तोपर्यंत दुसरं येतंय, दुसरं संपतंय तोपर्यंत तिसरं येतंय आणि या मशीनमध्ये बिझनेस ओनर पिडला जातो खूप. हां. राईट. आणि जेव्हा तो इतकी फायर फायटिंग करत असतो, त्याच्या डोक्यात ग्रोथचा विचारच नाहीये, त्याच्या डोक्यात सर्व्हायव्हलचाच विचार आहे. करेक्ट. आणि जेव्हा तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो तेव्हा त्याच्याकडून ग्रोथसाठीचे जे रिक्वायर्ड ऍक्शन्स असतात ते होत नाहीत. आणि त्या ऍक्शन्स त्या बिझनेस ओनर कडून व्हाव्या किंवा त्याला समजावं की माझ्या व्यवसायाचा बिगर पिक्चर काय आणि मला कोणत्या डायरेक्शन मध्ये या व्यवसायाला घेऊन जायला पाहिजे ना, यासाठी बिझनेस कोच असतो. ओके. जो की तुमच्याकडून करवून घेईल, ओके. जो की तुम्हाला सांगेल की मला मंथ ऑन मंथ रिपोर्ट्स दे, मला तुझ्या सेल्स टीम मध्ये किंवा सेल्सचा जर्नी सांग, तुझ्या कस्टमरला तू कसा सेल करतो याचं पूर्ण जर्नी एक्सप्लेन करून सांग, मला तुझ्या मार्केटिंगची कसं तू हे केलंय, पोझिशनिंग काय केली आहेस, टार्गेटिंग काय केली आहेस हे सांग, पर मंथ काय लीड जनरेट करतोयस, पर मंथचा खर्च किती आहे मला हे सांग. म्हणजे इनपुट्स देण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला बिझनेस कोच हा इम्पॉर्टंट. मग अर्थात समजा तुमच्याकडे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या काय म्हणतो आपण, फ्रँचायझी असेल किंवा एखादा बिझनेस असेल, अशा आत्तापर्यंत किती बिझनेसेसला तुम्ही ॲज अ कोच म्हणून काम केलंय आणि त्यांची ग्रोथ
काय होती अगोदर आणि तुम्ही त्यांच्यावर काम केल्यानंतर काय झाली? तसं बघायला गेलं तर मी 6 पेक्षा वेगवेगळ्या 6+ इंडस्ट्रीजमध्ये काम केलं. जसं लॉजिस्टिक्स असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, फायनान्स असेल. सो या सेक्टर्समध्ये मी काम केलंय. काही केस स्टडीज जर तुम्ही मला विचाराल तर आम्ही एका लॉजिस्टिक्स फर्मसोबत काम करत होतो. हां. तर त्या लॉजिस्टिक फर्म्ससोबत जेव्हा मी कार्य माझं सुरू केलं, तेव्हा आय वॉज अराउंड 18 इयर्स ओल्ड इफ आय एम नॉट रॉंग. ओके. 18 इयर्स ओल्ड मी होतो आणि जवळपास 1.5 वर्ष आपण त्यांच्यासोबत आपली ही पूर्ण जर्नी कंटिन्यू ठेवली किंवा चालवली. ज्यावेळेस आम्ही तो प्रोजेक्ट लीव्ह केला तेव्हा त्या बिझनेसच्या रेव्हेन्यूमध्ये जवळपास 156% राईज होती. ओके. प्लस त्यांचे 2 ब्रांचेस झालेले. हां. म्हणजे आधी ते फक्त एका डेमोग्राफीमधनं ऑपरेट करत होते. आता ते 2 डेमोग्राफीजमध्ये हे करतात, ओके. ऑपरेट करतात. प्लस ते प्रॉफिटेबल झाले. रेव्हेन्यू जवळपास 2x झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हा झाला एक विषय. दुसरा एक स्टार्टअप होता आपल्याकडे. एक गर्भवती आई होती. तिची नुकतीच डिलिव्हरी झाली आणि म्हणजे काही महिन्यांच्या बाळाला घेऊन ती आमच्याकडे आली की यार आम्हाला काहीतरी स्वतःचं सुरू करायचं. ऑलरेडी मी एक बिझनेस ओनर आहे. मी इतर महिलांना कपडे शिवायला शिकवते आणि म्हणून माझ्याकडे 30 ते 40 अशा सिविंग मशीनचा सेटअप आहे. आणि आत्ता माझं बेबी झालंय. मला सगळेजण म्हणतात की तू घरी बस हां. असं. पण ती आई घरी बसायला रेडी नव्हती. सो ती आई आमच्याकडे आली की मला काहीतरी सुरू करायचं आहे. सो त्यांच्यासोबत डिस्कशन्स करून आम्ही एक आयडिया अशी काढली की आजकाल मॅटर्निटी क्लोदिंग जे की एक आईला समजून बनवल्या जाते. फॅक्टरा तर खूपच बनवणाऱ्या पण एका आईप्रमाणे की एका आईला कसं पाहिजे ना. नुकतंच त्यांनी बेबीला जन्म दिलाय. त्यांना माहितीये की काय त्रास होतोय त्यांना क्लोदिंग्समध्ये. सो असं कोणी ब्रँड नाही निर्माण करत की जो की एका आईसाठी बनलं असेल आणि एखाद्या आईनं बनवलं असेल. सो आम्ही त्यांना तो ब्रँड सेटअप करण्यामध्ये मदत केली. म्हणजे अगदी फ्रॉम आयडिया टू अ फिजिकल स्टोअर तिथपर्यंत आम्ही त्यांना घेऊन गेलो. सो अशा अनेक केस स्टडीज माझ्या राहिल्या ज्याच्यामध्ये आयडिया टू एक्झिक्युशन म्हणा किंवा रेव्हेन्यू ग्रोथ म्हणा किंवा जे मोठे बिझनेस ऑलरेडी आहेत जे की एक फायनान्शियल ॲसेट मॅनेजमेंट फर्म होती जे जवळपास 150 कोटींचं ॲसेट मॅनेजमेंट करायचे. सो त्यांच्या बॅकएंड आणि बॅक ऑफिसच्या टीममध्ये काही सिस्टम्स लावणं, त्यांना ट्रेनिंग्स देणं, असे वेगवेगळे कन्साइनमेंट्स मला करायला मिळाले. ओके. ओके. आणि तिथून मग ही जर्नी म्हणजे जसं एक एक प्रोजेक्ट होत गेला तसं तसं तो शिक्कामोर्तब झाला की येस दिस इज वर्किंग ओके. आणि जे आपण करतोय ते खरंच व्हॅल्यू एडिशन आहे. वा. वा. ओके. ओके. आता आपले काही प्रेक्षक आहेत ते सिनियर आहेत आणि स्वतःही बिझनेस ओनर आहेत, पण त्यांना त्यांच्या बिझनेससाठी कोच कोणीतरी हवा आहे. पण अगेन तुम्ही यंग आहात एवढे. सो त्यांच्या मनात हा डाऊट असेल की एवढा यंग मुलगा आहे, त्याला किती असा अनुभव असणार आहे. त्यापेक्षा आपण एकदा सीनियर कोच बघावं का? मग समजा हा त्यांच्या मनात प्रश्न असेल आणि त्याला जर तुम्हाला उत्तर द्यायचं की नाही त्यांच्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, ते उत्तर काय असेल? कसं आहे ना सर दिस इज व्हेरी मच ट्रू. म्हणजे माझं जेवढं आज वय आहे माझ्या वडिलांच्या एज एवढे मी रायव्हल्सही नाही म्हणू शकत त्यांना. माझे रोल मॉडेल्स आणि ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊ शकतो या इंडस्ट्रीमध्ये अशी लोक आहेत. म्हणजे दिग्गज लोक आहेत. म्हणजे आधी राजीव तलरेजा असतील, डॉक्टर विवेक बिंद्रा असतील, आपले स्नेहल कांबळे सर, सगळे मोठे मोठे बिझनेस कोचेस आहेत जे की ऑलमोस्ट आर डबल ऑफ माय एज. आता ह्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. इतर बिझनेस कोचेस जे आहेत त्यांनी त्यांच्या नॉलेजला प्रोडक्टाईज केलं. प्रोडक्टाईज म्हणजे काय, त्यांचा एक पर्टिक्युलर कोर्स आहे किंवा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये बिझनेस ओनर्स मासमध्ये जाऊन एनरोलमेंट करतात आणि त्या मास एनरोलमेंटमध्ये बिझनेस ओनर ज्ञान घेतो आणि तो ज्ञान घेऊन तो स्वतः इम्प्लिमेंट करायला त्याच्या बिझनेसमध्ये उतरतो. ओके. आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही ज्ञान द्यायला जात नाही. ओके. दिस इज फर्स्ट थिंग. ओके. मी काय ज्ञान देणार आहे अशा व्यक्तीला की 18 वर्ष झालं त्याच्या सेक्टरमध्ये काम करतोय. करेक्ट. बरोबर आहे ना. बरोबर आहे. सो आम्ही जेव्हा एंटर करतो त्यांच्यासोबत तेव्हा आम्ही एका सिम्पल टर्म सोबत एंटर करतो की वी विल हेल्प यू सॉल्व्ह युअर बिझनेस प्रॉब्लेम्स. ओके. सो आम्ही शोल्डर टू शोल्डर वर्क करतो ॲज अ कन्सल्टंट. सो वी डोंट टीच, ओके. वी डेमॉन्स्ट्रेट. हां. की आता सध्याच्याला लेट्स सेल्स वाढत नाहीये. सो करंट सेल्सची प्रोसेस आपली ही आहे. आपण जर 4 गोष्टी ट्विक केल्या आणि जर अशा केल्या तर कदाचित ती बेटर होऊ शकते. हां. सो यू फॉलो दॅट. करेक्ट. सो वी डू कन्सल्टन्सी सॉर्ट ऑफ वर्क रॅदर दॅन प्रॉपर कोचवाला स्टफ. ओके. बिकॉज मी असं कुठेच म्हणत नाही बिझनेस ओनर्सला की माझ्या कोर्समध्ये येऊन तुम्ही बसा. हां. मी बिझनेस ओनर्स पर्यंत पोहोचतो, त्यांचे प्रॉब्लेम्स मी आणि माझी टीम आयडेंटिफाय करतो आणि बेस्ड ऑन देअर प्रॉब्लेम्स त्यांना सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके. ओके. सो हा मूळभेद फरक आहे की म्हणजे इथे वी आर डिफरंट. ते बिझनेस कोचेस आहेत आणि कदाचित मी बिझनेस कन्सल्टंट आहे. ओके. दिस इज द फंडामेंटल डिफरन्स. आणि दुसरं मी एक म्हणेल की यार आता
जेव्हा आपण म्हणतो की यार एज हा फॅक्टर आहे, राईट, एज, तर एज कधीच विजनपेक्षा मोठा नाही असू शकत, करेक्ट. है ना. आणि ज्या महाराष्ट्रात छत्रपतींना उदाहरण घालून दिलंय की 16व्या वर्षात त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, तिथे जर एखादी गोष्ट करायला तुम्हाला वय लागत असेल तर कठीण आहे मग. तो माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे मग, राईट. सो इफ यू हॅव द स्किल्स जे की आहेत किंवा जे की आले, जे की माझ्या मेंटॉर्स कडून मला मिळाले, आणि जर मी ते सर्व्ह करून प्रामाणिकपणे काही बदल घडवून आणू शकतो, तर त्यासाठी एज किंवा सर्टिफिकेट्स असं मला वाटत नाही की गरज आहे त्याची कोणत्याच ह्याला. अर्थात वय हे मॅटर नाही, नाहीच करत. तुमचं नॉलेज मॅटर करतं हे मीही मानतो. आणि मला वाटतं सरांनी जे एक्सप्लेन केलंय की जर तुम्हाला एखाद्या मेंटॉरकडे जायचंय तर तुम्हाला तो शिकवेल, पण सर स्वतः त्यांच्या टीम बरोबर तुमच्या बिझनेसमध्ये काम करतात आणि तुमची ग्रोथ कशी होईल यासाठी ते स्वतः झटतात आणि ती ग्रोथ करवून देतात. येस. सो आता पुढे जाऊयात. समजा एखादा नवीन बिझनेस ओनर आहे, त्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे, त्याला एखादा बिझनेस टाकायचा किंवा सुरुवात करायची, तर त्याची पहिली प्रोसेस एक्झॅक्टली काय असायला हवी? पहिलं तर मार्केट रिसर्च. हं. तुम्ही जी गोष्ट घेऊन मार्केटमध्ये उतरताय ती मार्केटला हवी आहे का नाही. ओके. आपण आहे ना ॲज अ बिझनेस ओनर, आपलं बिझनेस म्हणा किंवा आपलं प्रोडक्ट म्हणा, आपलं प्रोडक्ट हे आपल्यासाठी मूल आहे, आपलं मूल आहे, आपलं बाळ आहे. आणि स्वतःच्या बाळाला कधीच कोणी वाईट म्हणत नाही, हं. राईट. पण आपलं मूल किंवा आपलं बाळ जेव्हा मार्केटमध्ये आपण उतरवणार आहोत, तेव्हा त्याची बेंचमार्किंग, त्याची स्टँडिंग कुठे आहे, हां. ते खरंच लोकांना इम्पॉर्टंट आहे का, त्या गोष्टीची गरज आहे नाही आहे, त्याच्यासाठी लोक पे करणार आहेत नाही करणार आहेत, ऑन 0 to 10 त्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी काय, हं. की त्याच्यावरती लोक खर्च करतील म्हणजे करतीलच, हां. राईट. हा मार्केट रिसर्च पहिला इम्पॉर्टंट आहे, की अंडरस्टँड की लोक काय मागतात. मग सेकंड प्रश्न येतो, जे लोक मागतात ते आपण प्रोव्हाइड करू शकतो का. ओके. मग माझ्याकडे ती एक्सपर्टीज आहे का की मी हे देऊ शकेल जे की लोक डिझायर करतात. आणि एकदा मार्केट रिसर्च थ्रू तुम्हाला नीड कळाली आणि जर तुमच्याकडे एक्सपर्टीज असेल त्या नीडला पूरक बनण्याची, हं. देन कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला गॅप आयडेंटिफाय झालाय. आता तुम्ही ह्याच्यात प्रोडक्ट पण काढू शकता, सर्व्हिस काढू शकता, जो काही तुमचा आयडिया तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. सो नवीन बिझनेस होण्यासाठी पहिली स्टेप मार्केट रिसर्च. दुसरी स्टेप, माझ्याकडे एक्सपर्टीज आहे का, असेल तर त्याच्यातनं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस निर्माण करणं. आणि चौथं इज टू मार्केट दॅट. की आता त्याला एकदा गॅप ठरवला की कुठे आहे. दुसरं, माझी एक्सपर्टीज आहे तर मी सोल्युशन पण क्रिएट केला, आता या सोल्युशन्सला घेऊन मार्केट करायचं. ओके. बऱ्याच लोकांचा गैरसमज किंवा आपण म्हणतो ना मागच्या पिढीपासून पेरलं काय गेलंय डोक्यामध्ये सारखं, जर काम चांगलं असेल तर माउथ पब्लिसिटीनं बिझनेस होतो, हो. बरोबर. नाणं खणखणीत असेल तर हे करावं लागत नाही. करेक्ट. तो काळ गेला. हं. आज प्रत्येक चौकात एक नवीन उद्योग आहे, हो. जो की कदाचित तुमच्याच फील्डमध्ये, जो तुमचा सारखाच प्रॉडक्ट घेऊन मार्केटमध्ये आहे. करेक्ट. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्टचा गाजाबाजा करत नाही, हं. तोपर्यंत तुम्हाला कोणीच कस्टमर देणार नाही. हं. बरोबर. सो फोर्थ स्टेप इज टू मार्केट, की जाऊन मार्केटिंग करा. फिफ्थ इज टू सेल. आता मार्केटिंग केलं, लोक यायला लागले, तुम्ही विकायचं. आणि 6वी आणि खूप महत्वाची स्टेप, एकदा सेल करून झालं की टेक फीडबॅक. ओके. हां. हा, मग आता मी दिलंय ना सोल्युशन, मी दिलंय ना प्रोडक्ट, बरेचसे लोक इकडनं पळून जातात, हां. बरोबर. खपवलं आणि गेलो मी. पण मी दिलंय ना आता प्रोडक्ट, तर आता मी फीडबॅक घेणार. ओके. तुम्हाला काय ह्याच्यात चुकीचं वाटतंय, काय इम्प्रोव्हायझेशन केलं पाहिजे, कुठे आम्ही कमी पडतोय का, हां. तुम्हाला अजून काही ह्याच्यात ऍड ऑन्स आवडतील का, हे प्रश्न तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरशी बोलले पाहिजेत. आणि देन परत प्रोडक्ट रिफाईन करून परत मार्केटिंग, परत सेलिंग, परत फीडबॅक. इन दिस वे नवीन बिझनेस ओनर्स मार्केटमध्ये उतरू शकतात. ओके. इनफॅक्ट आम्ही हेच केलं. मधुराई म्हणून आमच्याकडे एक खूप शॉर्ट पिरियडसाठी कन्सल्टन्सी होती. एक मिल्क प्रोडक्ट बेस्ड ब्रँड आहेत ते. ओके. आपलं सांगलीमध्ये त्यांचं युनिट आहे. असं शेतकरी आहेत, स्वतः ऑर्गॅनिक शेती करतात, आणि त्यांच्या मनात कल्पना आली की मला मिल्क प्रोडक्ट्समधून काहीतरी करायचं आहे. आणि त्यांनी जो पहिला प्रोडक्ट निवडला तो बासुंदी निवडला. ओके. आणि त्यांचं प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी पण याच स्टेप्स आम्ही फॉलो केल्या. आधी मार्केट रिसर्च, की किती रुपये किलोनं बासुंदी मिळतीये, हां. मग त्या बासुंदीचा टेस्ट कसा आहे, थिकनेस कसा आहे, लोकांचा त्याच्याबद्दलचा फीडबॅक कसा आहे. मग जर आपल्याला प्रॉडक्ट प्लेस करायचं असेल तर 170 किलो रुपयानं मिळतीये, 140 रुपये किलोनं मिळतीये. 140 काहीच चवची नाही, 170 चवची आहे पण खूप महाग आहे.
मग आपण कुठेतरी मिडल मध्ये प्लेस करू शकतो का 160 165 रुपये लिटर Okay. आणि चव पण हाय क्वालिटी आणि लोकांना रेट पण इतका काही लागणार नाही असं काही स्वीट स्पॉट आहे का मग हा मार्केट रिसर्च बनला ओके. आणि मग इथून पुढे सुरुवात झाली आज जवळपास ते 20 काउंटर्स पर्यंत पोहोचलेत वा, क्या बात आहे. अगदी छोटा उद्योग म्हणजे लहान सुरुवात पण नक्कीच ते खूप काही मोठं करतील पुढे जाऊन ओके, ओके, ओके. मला अजून एक प्रश्न असा येतो की आपण बघतो की जसं तुम्ही आता यंग खूप आहात आणि तरी तुम्ही बिझनेस कोचिंगमध्ये आलात, तसं नवीन उद्योजक जे आहेत ते यंग असायला हवेत. नुकतेच कॉलेज पास आउट झालेले असे यंग जे मुलं आहेत, मुली आहेत, त्या उद्योगामध्ये आल्या पाहिजेत. मग यांचा जो माइंडसेट आहे, तो जॉबपेक्षा बिझनेसकडे वळवला गेला पाहिजे. यासाठी काय करता येईल? सगळ्यात पहिले तर सुरुवात घरापासून व्हायला पाहिजे ओके. हा आत्ता नुकतीच शिवजयंती झाली आणि प्रत्येक घरामध्ये एक गाणं वाजलं असेल झुळवा पाळणा हा गाणं त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऐकलं ना तर काही ओळी आहेत बघा एक काही ओळी अशा जिथं सगळ्या ज्या तिथं महिला आहेत ना माता आहेत ते त्या बाळ शिवबाला झोपवतात झो झो रे बाळा म्हणून ते झोपवतात त्या बाळाला आणि तिथे आऊसाहेब जिजाऊंच्या काही ओळी आहेत की जाग रे बाळा जाग रे म्हणजे सगळेजण झोपवतात तेव्हा ही माऊली काय म्हणते तू जाग आणि तुझ्या आसपास जे काही घडतंय ते तू बघ आणि मग तू शिवनेरीवरचा तो भगवा ध्वज बघ मग तू ते मावळे बघ जे तुझ्यासाठी आतुरतेनं उभे आहेत ज्यांच्यावरती राज्य तुला करायचंय मग तू ती रयत बघ जे की वैतागलेली आहे या सगळ्या शाह्यांना म्हणजे जिजाऊ साहेब काय बोलले तू जाग तू झोपू नकोस राईट सो ही सुरुवात जी माइंडसेट द्यायची ती पालकांपासून व्हायला पाहिजे ओके. मुळात पालकं काय करतात की माझ्या मुलाचं करिअर स्टेबल आणि सेफ राहायला पाहिजे ना म्हणून बिझनेसला आज ते करिअरच म्हणून बघत नाहीत बिझनेस हा सेकंडरी ऑप्शन बनतो की 4-5 वर्ष जॉब करेल आणि जॉब नंतर बिझनेस करेल हरकत नाहीये मी ती गोष्ट चुकीची अशी म्हणत नाहीये पण जर तुम्ही माइंडसेटच आधीपासून तयार नाही केला रिस्क घ्यायचा जर तुम्ही माइंडसेटच आधीपासून नाही दिला लिडरशिपचा लोक सांभाळण्याचा तर तुम्हाला कसं ते फळ मिळणार आहे बरोबर. बीजच नाही रोवलं तर Correct. राईट अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना पण शहाजीराजांनी राजमुद्रा दिलेली राज्याभिषेकच्या कैक वर्ष आधी दिलेली माइंडसेट आधी दिला ना आई वडिलांनी आणि मग जाऊन मुलं उद्योजक बनली म्हणजे नुसतंच मुलं उद्योजक बनावी आणि आम्ही त्यांना साधी पॉकेट मनी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही की हे लोक कुठे उडवतात आणि कुठे नाही हे म्हणून चालणार नाही ना त्यांना माइंडसेट द्यावा लागेल घरापासूनच आई वडिलांपासूनच ती पॅम्परिंग सोडावी लागेल आणि मग जाऊन हा आपण म्हणू शकतो नवीन भारत जो की उद्योजक असेल हा तयार होईल तुम्ही असं मागे काहीतरी म्हणाला होता जसं आपण बोललो की तुमच्याकडे येणारे जे काही कोचिंगसाठी काय म्हणतो आपण नवीन उद्योजक आहेत त्यामध्ये ज्यांचे बिझनेस सेट आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांचा कुठेतरी माइंडसेट कुठेतरी बिझनेस संदर्भात डिस्टर्ब आहे किंवा बिझनेस संदर्भात पॉझिटिव्ह नाही आहे तर एक्झॅक्टली त्या संदर्भात काय तुम्ही मला सांगा जरा ते सांगा ना. होतं कसं बघा की जेव्हा एखादा बिझनेस ट्रेडिशनली उभं राहतो ना त्या ट्रेडिशनली उभं राहिलेल्या बिझनेसमध्ये सिस्टम्स नसतात त्याच्यात प्रोसेसेस नसतात त्याच्यात टायटल्स नसतात आणि हे जे गुंतागुंतीचं काम आहे ना ते आजच्या जनझी पिढीला नाही करायचं ओके. म्हणजे जसे आपले आजोबा किंवा कदाचित आपले वडील दिवसभर एखाद्या आपल्या व्यवसायात पूर्ण दिवस घालवून तो व्यवसाय त्यांनी चालवायचं हे असं काम किंवा हे अशी पद्धती जेनझीजला नकोत ओके. का नकोय तेही सांगतो बिकॉज त्यांना ते फालतूचं हार्डवर्क वागतो म्हणजे जर मी लॉजिकली एखादी गोष्ट सहजरित्या हासिल करत असेल तर ती गोष्ट हासिल करण्यासाठी मला हार्डवर्क कशाला पाहिजे ना बिनकामाचं सो जर स्वतःच्या बिझनेसमध्ये स्वतःच्या घरच्या बिझनेसमध्ये त्यांनी ती स्केल आणि सिस्टम नाही पाहिली तर मुलं बिझनेस बद्दल निगेटिव्ह होतात हा पहिला पर्याय दुसरा जर स्केल आणि सिस्टम पाहिली त्यांनी तर मग ते पॉझिटिव्ह होतात की यार मला यायचंय पण आल्यानंतर सुद्धा जर त्यांच्यामध्ये तुम्ही योग्य काय बोलू शकतो आपण ती जमीन फर्टाईल नाही केली की यायचंय तुला ये बट आल्यानंतर आधी प्रोसेसमध्ये काम कर आणि मग लिडरशिप रोलमध्ये तुला बसवलं जाईल हे जर नाही पेरलं तरी तिथं पण अडचण येते डायरेक्ट ती हेलिकॉप्टर लँडिंग नाही व्हायला पाहिजे बिकॉज एक तुमच्याकडे टीम आहे जे की 10-15 वर्ष काम करून या बिझनेसला वाढवते आणि त्याच्यावरती तुम्ही आणून बसवला एखाद्याला जो की जस्ट तुमचा मुलगा आहे म्हणून तर ते तसं नाही जमणार अगदी रतन टाटा साहेब सुद्धा जेव्हा टाटा ग्रुपची कमान त्यांनी हातात घेतली त्याच्या आधी जमशेदजी टाटांनी त्यांना फ्लोअरवरती ठेवलेलं की तू आधी शॉप फ्लोअरवरती काम कर आणि मग त्यांना मॅनेजमेंटमध्ये घेऊन मग त्यांच्याकडे टाटा ग्रुपची धुरा देण्यात आलेली सो जिथं गोष्टी सेट पण आहेत तिथं अगदी
प्रोसेस पासून सुरुवात या मुलांची व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचं अॅक्युमेंट डेव्हलप होईल, ज्याच्यामध्ये त्यांच्या लिडरशिप स्किल डेव्हलप होतील, कम्युनिकेशन डेव्हलप होईल, त्यांना लोक सांभाळता येतील अँड देन त्यांना लिडरशिप दिली जाईल. मग आता ही जी यंग मुलं आहेत, जेनझी म्हणतो जसं तुम्ही म्हणालात, तर मग या मुलांना एक त्यांचा माइंडसेट सेट करण्यासाठी आपल्याकडून काय त्यांना मार्गदर्शन केलं जातं? सगळ्यात पहिले आम्ही म्हणजे मी खूप जास्त मुलांशी बोलत असतो. माझे सगळे जे फ्रेंड्स आहेत आणि मला त्याच्यातनं एक असं कळतंय की सगळ्यात बदनाम जनरेशन आहे आमची. आणि ती बदनाम म्हणजे पापा करून बदनाम कमी झालेली आहेत आणि फक्त असाच गैरसमज आहे लोकांचा की यार ही खूपच वाया गेलेली मुलं आहेत. जर तुम्ही सर्वे काढाल ना तर 20% लेस अल्कोहोल कन्झम्पशन आहे जेन्झीसचा. ओके. म्हणजे आमच्या आधीच्या पिढीपेक्षा 20% कमी अल्कोहोल कन्झ्युम आम्ही करतोय. ओके. आणि मग आम्ही कसं काय बिघडलोय? प्रश्न पडतो ना. मग पहिल्यांदा तर जजमेंट सोडला पाहिजे पालकांनी. आणि जेव्हा हे जजमेंट सोडतील तेव्हा हे जेन्झीज ओपन अप होतील. मग चर्चा व्हायला लागतील. सो माझ्याकडे पण जेवढी लोक येतात मी त्यांना नेहमी सांगतो, जेवढे माझे मित्र असतात, जेवढे यंग असे काही लोक येतात, की बिझनेस इज नॉट अ 1 or 2 years गेम. बिझनेस इज अ डेकेड लॉंग मॅरेथॉन. बरोबर. म्हणजे असं अजिबात समजू नका 1 वर्ष आलात 2 वर्ष आलात व्यवसायात आणि तुम्ही चिक्कार पैसे कमवाल, गाडी घेऊन फिराल, फ्लॅट घ्याल. अजिबात असं नाहीये काही. राईट. बिझनेस इज जस्ट लाईक टेकिंग एनी अदर डिग्री ऑर एनी अदर करिअर. मला जर इंजिनियर बनायचं आहे तर मी त्याची तयारी 8वी पासून करतो. बरोबर. जेईच्या फाउंडेशनचे क्लासेसला मला जातात. 10वी मध्ये मी चांगले मार्क पाडतो. 11वी 12वी मी सायन्स घेतो. परत जेईची तयारी करतो. मग मला इंजिनिअरिंगची डिग्री मिळते. मग मी सॅलरी घेऊन सेट होतो. हा प्रवास किती लांब आहे? कमीत कमी 7 ते 8 वर्षांचा प्रवास आहे हा. एका स्टेबल जॉब, एका स्टेबल इन्कम पर्यंतचा. मग जर मी उद्यापासून बिझनेस सुरू करतोय तर मला काय अधिकार आहे 1 किंवा 2 वर्षामध्ये स्टेबल इन्कम डिमांड करायचा? मला जस्टिस झाला 7 वर्ष तर दिली पाहिजेत त्याला मिनिमम. आणि त्याचं जे बॅकलिंकिंग आहे, त्याची जी तयारी आहे, ही कुठेतरी आधीपासून सुरू व्हायला पाहिजे. जर तुम्ही बघाल तर डॉक्टर घडवण्यासाठी आपल्याकडे फाउंडेशन क्लासेस आहेत. इंजिनियर घडवण्यासाठी आपल्याकडे फाउंडेशन क्लासेस आहेत. उद्योजक घडवण्यासाठी आपल्याकडे फाउंडेशन क्लासेस नाही आहेत. आणि जोपर्यंत उद्योजक घडवण्यासाठीचे फाउंडेशन क्लासेस बनत नाहीत किंवा उदयास येत नाहीत, तोपर्यंत भारतामध्ये हे जे बेरोजगारी म्हणतोय आपण, हे जे आपण बघतो ना पर कॅपिटा इन्कम कमी आहे, आपण मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. काय तो गलगोटियाचा प्रकरण झाला, त्यांनी तो एक डॉग आणला रोबोटचा चायनामधून आणि तो म्हणला की आमच्या युनिव्हर्सिटीत बनवलाय. जोपर्यंत भारतामध्ये बिझनेसचं बाळकडू दिलं जात नाही ना, तोपर्यंत हे असे किस्से होत राहणार आहेत आणि हीच परिस्थिती राहणार आहे. जोपर्यंत आपण ऑन्टरप्रेनरशिपला एक करिअर ऑप्शन म्हणून बघत नाहीये. आणि त्याच्यावरती मला सांगायला खूप छान वाटतं की आम्ही ऑलरेडी काम करतोय. आम्ही एक एज्युकेशन सिस्टम अशी निर्माण करायचा प्रयत्न करतो जे की मुलांना फाउंडेशन देईल ओके. बिझनेस ओनर बनण्याचं. त्याच्याबद्दल नक्कीच लवकरच गोष्टी येतील बाहेर. येस. सो असे काही नवीन उद्योजक आहेत जे यंग आहेत आणि पण डोक्यात आयडिया भन्नाट आहे, असं वाटतं की ही आयडिया चालू शकते, पण तरी कुठेतरी भीती असते की नाही यार, फेल झालं तर, आयडिया समजा नाही चालली, मग लॉस झाला तर, मग ही जी भीती आहे ही आपण कशी काढू शकतो? सगळ्यात पहिले 2 लेवलला केलं पाहिजे काम. पहिलं तर माइंडसेट लेवल. जोपर्यंत करून बघणार नाही तोपर्यंत कळणार नाही. करके देखते है इज द मोटो. सेकंड, जर मला एखादी आयडिया टेस्टच करायची असेल ना, आज माझ्याकडे खूप सारे टूल्स आहेत ज्याच्यातनी मी ही आयडिया टेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल फेसबुक ऍड. मला एखादी जर आयडिया आली तर मी काय करणार, मी त्या आयडियाची एक पहिली ऍड बनवणार. ओके. ऍड बनवणार आणि ती ऍड ज्याला मला टार्गेट करायचंय, म्हणजे माझा जो कस्टमर आहे, ती ऍड मी फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवणार लोकांना. ओके. जर त्या ऍडवरचा CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट हा छान असेल, चांगला असेल, म्हणजे लोक त्या ऍडवरती टॅप करतायत, क्लिक करतायत, तर समजून जायचं की कुठे ना कुठेतरी लोकांच्या डोक्यात हा विचार आहे आणि देन माय आयडिया इज समवेअर जनरेटिंग अ ट्रॅक्शन. ओके. म्हणजे ही आधुनिक पद्धत आहे मार्केट टेस्ट करायची, की प्रॉडक्ट आलाय ना डोक्यात तर एक त्याची सुटसुटीत ऍड बनवायची. ऍड बनवून ती कोणाला दाखवायची, तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर लेट्स से 40 पेक्षा वरचे पुरुष माझा टार्गेट ऑडियन्स आहे. त्यांना मी हे ऍड्स दाखवणार. ऍड्स दाखवून जर ते लोक माझ्याकडे इन्क्वायरीज करतात तर आय एम विनिंग. म्हणजे आयडियामध्ये पोटेन्शियल आहे. हा झाला फॅक्च्युअल थिंग. परत येऊयात माइंडसेट वरती. डॉक्टर वेलुमणी म्हणून थायरोकेअरचे फाउंडर आहेत, त्यांचा खूप सुंदर कोट होता, एक लंबा बाल खिचो और पहाड़ की तरफ फेको.
और जोर से खींचो. ओके, ओके. गया तो बाल आया तो पहाड. ओ. जर मी यंग आहे, माझ्यावर जबाबदारी नाही आहे आणि जर मी काही सम ऑफ कॅपिटल लावू शकतोय जे की मला प्रॉब्लेम नाहीये गेलं तरी, हम्म, तो फिर करके देखो ना. हम्म. कधीपर्यंत थांबणार आहे, कधीपर्यंत गप बसणार आहे, राईट? आणि एकदा तुम्ही तुमची एज निघून गेली, तुमचं घर फॅमिली वगैरे सगळं बनलं की नाही मोठ्या रिस्क घेऊ शकत तुम्ही. Correct. जोपर्यंत आहात त्या यंग एज मध्ये तोपर्यंत रिस्क घेऊ शकता, त्याच्यानंतर रिस्क नाही घेऊ शकत मोठी, बरं, बरोबर. राईट? आता आपण हे यंग जे फाउंडर्स त्यांच्याबद्दल आपण बोलत होतो. आता आपल्या जे काही ऑडियन्स आहेत त्यात महिला खूप जास्त प्रमाणात आहेत आणि गृहिणी आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत थोडक्यात. सो त्या हाऊसवाईफनी असे कुठले बिझनेस आहेत जे त्या इझिली करू शकतात, थोडक्यात आयडियाज म्हणतोय मी, त्याबद्दल काय सांगाल? खूप सारे आहेत. इनफॅक्ट जर बघितलं तर महिलांना असं म्हणतात की व्यवसाय नाही केला पाहिजे किंवा महिला व्यवसायामध्ये तेच कसं चालवणार, व्यवसाय पुरुषांनी केला पाहिजे वगैरे, असा हा एक गैरसमज आहे समाजाचा. पण तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, वरुण अग्रवाल म्हणून एक फाउंडर आहेत, आल्मा मॅटर म्हणून त्यांनी कंपनी काढलेली, स्वतः काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हां. 2009 पासून ते इंडियन बिझनेस इकोसिस्टम मध्ये आहेत. ओके. आणि त्यांचं एक मध्यंतरी पोस्ट त्यांनी लिहिलेली आणि ती मी वाचली. 68% फाउंडर्स जे की विमेन फाउंडर्स आहेत, जर त्यांना फंडिंग दिली तर 68% फाउंडर्स हा जास्त, वुमेन फाउंडर्स जास्त चांगला बिझनेस करतात मेल फाउंडर्सपेक्षा. ओके. म्हणजे जी गृहिणी घर सांभाळू शकते ती उद्योगही सांभाळू शकते. आणि अशा गृहिणींनी जर व्यवसायच करायचं म्हणलं तर अनेक पर्याय आहेत. तुम्ही फूडमध्ये करू शकता, तुम्ही क्लोथ्समध्ये करू शकता, तुम्ही जर करायचंच झालं, तुमच्याकडे फोन अवेलेबल आहे, इंटरनेट अवेलेबल आहे, लॅपटॉप आहे, तर तुम्ही एआयच्या माध्यमातून किंवा काही स्किल्सचा बिझनेस करू शकता, राईट? सो व्यवसाय विल कम सेकंड, फर्स्ट विल कम स्किल. बरोबर, की जरी तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्याकडे स्किल काय किंवा तुम्ही कोणतं स्किल अक्वायर करू शकताय, बरोबर. त्या स्किलवरती जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे किंवा जे तुम्ही अक्वायर करू शकताय त्यावर ठरेल की तुम्ही व्यवसाय कोणता करायचा. ओके, ओके. सो तुमच्यावरची जी स्किल आहे तुम्ही ओळखा आणि लागा व्यवसायाला. ओके. जसं तुम्ही आता एक महिला काय करू शकते हे सांगितलं, तसंच आपले जे यंग सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्याला मोटिवेट करायचं की वय मॅटर करत नाही बिझनेस करण्यासाठी. सो असं कुठलं एक एक्झाम्पल आहे का जेणेकरून आपल्याला आपले जे यंग सबस्क्रायबर आहेत त्यांना मोटिवेट करता येईल? सगळ्यात छान ओयोचं एक्झाम्पल, रितेश अगरवाल, ज्यांनी 19 वर्षाच्या वयात ओयोची सुरुवात केली. हॉटेल्सचं मॅनेजमेंट करून त्यांनी आज करोडोची कंपनी उभी केली. बरं, ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला आश्चर्य होईल की हा मार्केट एक्झिस्ट करतच आहे किंवा करत होता. तुम्ही लोणावळ्यात जा, लोणावळ्यात जा आणि तुम्ही बघाल हे जेवढे सगळे रिसॉर्ट्स आहेत ना वेगवेगळे, नावं सगळे, पाट्या सगळे वेगवेगळे दिसतील तुम्हाला, हां. पण त्याला मॅनेज करायचं काम कोणतरी एक वेंडर करतोय. ओके. येत आहे का लक्षात? म्हणजे ओयोनी काय केलं तर ओयोनी ब्रँड बनवला हां. प्रॉपर्टी मॅनेज करायचा, पण ती इंडस्ट्री आधीपासूनच होती. ओके. म्हणजे रितेश अगरवालनी सुद्धा काय त्यांनी ओळखलं की दिस इज ऑलरेडी गोइंग ऑन, की काही लोक असं हॉटेल्स घेऊन मॅनेज करतातच, हां. फक्त आपण त्याला एक स्टँडर्ड लुक द्यायचा, आपण त्याला एक चेहरा द्यायचा, आपण रॅन्डम काही नाही करायचं, आपण ओयो म्हणजे क्वालिटी हे लोकांमध्ये प्रस्थापित करायचं, त्याला ब्रँड बनवायचा. ही आयडिया होती ओके. किंवा हा गॅप होता मार्केटमध्ये. प्रॉपर्टीज तर कोण पण मॅनेज कर, म्हणजे प्रॉपर्टीज आज पण मॅनेज करतात लोक. लोणावळ्यामध्ये जा, खंडाळ्यात जा, कर्जतला जा, रेसॉर्ट्स वेगवेगळे चालवायला दिलेत वेगवेगळ्या लोकांना, जे ओनर्सने चालवायला देऊन टाकले. ओयो तेच काम करतंय ना, बरोबर. हॉटेल्सच चालवतंय, फक्त ॲज अ ब्रँड ते चालवतंय. सो इथे तुमचं एज मॅटर नाही करत, अगेन तुमचं विजन मॅटर करतं. ओके. कदाचित तुम्ही सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, सेम मार्केटमध्ये आहात, पण तुम्ही कोणत्या पद्धतीनं जाताय ओके. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. वा, म्हणजे मला वाटतं हे उदाहरण सगळ्यांसाठी इन्स्पिरेशनल आहे. सो वय मॅटर करत नाही व्यवसाय करण्यासाठी. पुढे जाऊयात. आता असा एक प्रश्न येतो की समजा व्यवसाय करायचा आहे, आयडिया खूप सारी आहे. अर्थात व्यवसाय हा पैशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, सुरुवातच नाही होऊ शकत. मग फंडिंग जर समजा गोळा करायचं, त्यासाठी एक्झॅक्टली काय मार्ग असायला पाहिजे? आता फंडिंगसाठी आहे ना वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही बघाल, जर तुमचा अभ्यास असेल तर बरेचसे असे उद्योग आहेत ज्याला गव्हर्नमेंट सुद्धा सबसिडीज देतं. हां. सोलारमध्ये तुम्हाला करायचं आहे, रिन्युएबल एनर्जी, तुम्हाला काही सबसिडीज मिळतात. बरोबर. तुम्हाला सस्टेनेबल ह्याच्यामध्ये जर एन्व्हायरमेंट फ्रेंडली काहीतरी करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग, त्याला सबसिडीज तुमचे मिळतात. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला गव्हर्नमेंट पॉलिसीजचा तर तुम्हाला तिथून एक फंडिंग सोर्स मिळू शकतो.
दुसरं आय ऑलवेज सजेस्ट की ऍटलीस्ट जर तुम्ही यंग फाउंडर आहात किंवा तुमच्याकडे लावायला फारसे पैसे नाही आहेत, हां. तर तुमचा जो पहिला व्यवसाय पाहिजे ना, तो सर्व्हिस ओरिएंटेड व्यवसाय पाहिजे. ओके. आणि सर्व्हिस ओरिएंटेड असा की जो लो कॅपिटल आहे. हां. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल केटरिंग फर्म, हं. लो कॅपिटल व्यवसाय ना, मला बेस्ड ऑन ऑर्डरची ऍडव्हान्स आल्यानंतर मला सगळ्या गोष्टींचा पिकअप करायचा आहे, करेक्ट आहे. हो. राईट. सो असे पहिले जे व्यवसाय आहेत माझे, जर ह्याच्या आधी मी कधी व्यवसाय केला नाही आणि मला फंड्स हवेत, तर माझा प्रयत्न हा पाहिजे की मी सर्व्हिसमध्ये उतरावं आणि कमी कॅपिटलच्या बिझनेसमध्ये आधी सुरुवात करावी. हां. बिकॉज बिझनेस ही एक अशी युनिव्हर्सिटी आहे जी तुम्हाला पैसे कमवून देते आणि मग शिकवते, पण त्याच्या आधी पैसे घालवायला पण शिकवते. करेक्ट आहे. हां. म्हणजे हे एकच विद्यापीठ असं आहे जे की तुम्हाला पैसे कमवून पण देतं आणि तुम्हाला शिकवत असताना ते पैसे कापतं पण तुमचे. बरोबर. आणि ती फीस प्रत्येकासाठी एकसारखी नसते, करेक्ट. राईट. सो जे धडे तुम्हाला घ्यायचे बिझनेसची किंवा फाउंडेशन पक्की करायची आहे, त्यासाठी पहिला जर बिझनेस असेल तर तो लो कॅपिटल आणि सर्व्हिस बेस्ड असायला हरकत नाही. ओके. हा, तुम्ही एक्सपिरियन्स असाल, तुमच्याकडे पर्सनल नेटवर्क चांगलं आहे, तुमच्याकडे फायनान्सर्स आहेत, तर व्हेंचर कॅपिटलिस्ट नावाची एक गोष्ट असते, व्हीसीज असतात. ते व्हीसीज स्टार्टअप्सला फंड करतात. वेगवेगळे इन्क्युबेटर प्रोग्राम्स असतात की जिथे तुम्ही आयडिया पिच केला, प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला की तुम्हाला काही लेवलचा सीड फंड दिला जातो. ओके. सो ऑलरेडी अशा गोष्टी आहेत जे की आपण म्हणू शकतो उपलब्ध आहेत, लोक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ओके. हा मोठा ड्रॉबॅक आहे. ओके. ओके. एक्झॅक्टली हे व्हीसीज काय जरा थोडं एक्सप्लेन करून सांगितलं तर बरं होईल. ज्या लोकांना माहिती नाही ते जरा त्याबद्दल अधिक माहिती व्हेंचर कॅपिटलिस्टचं काम कसं असतं? व्हेंचर कॅपिटलिस्ट आर दी इन्व्हेस्टर्स ऑफ फ्युचर म्हणू शकता तुम्ही. हां. आत्ता ती आयडिया कदाचित कुठेच अस्तित्वात नाही आहे, बरं. पण त्या आयडियामध्ये पोटेन्शियल आहे की ही आयडिया जगाला बदलू शकते. फॉर एक्झाम्पल झोमॅटो, ओके. काही मिनिटात डिलिव्हरी फूडची, बरोबर, किंवा ब्लिंकेट अगदी 7, 8, 9, 10 मिनिटात तुमच्यापर्यंत काहीही पोचतं. बरोबर. सो ह्या आयडियाज अशा जे की कदाचित पुढे जाऊन रेव्होल्युशन आणू शकतात आणि ह्याचा पोटेन्शियल खूप मोठा आहे. सो असे जे आयडियाज असतात जे की अर्ली स्टेजेस आयडिया असतात, त्याला हे व्हीसीज फंड करतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट लोक फंड करतात. ओके. आणि वेगवेगळे व्हीसी फर्म्स असतात. म्हणजे भारतामध्ये अनेक व्हीसी फर्म्स आहेत, ओके. व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड्स आहेत, ज्याच्यातून या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या जातात. जर तुम्ही त्यांच्या बेंचमार्क्समध्ये बसत असाल तर अशा अनेक फर्म्स आहेत मार्केटमध्ये. ओके. पण मग समजा या फर्म्सला आपल्याला समजा अटॅच व्हायचंय किंवा आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय, काही संपर्क करायचा, तर एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय असते मग? खूप सारे इव्हेंट्स होत असतात. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर दिल्लीमध्ये आता जशी AI समिट झाली, हां. तसे वेगवेगळे प्रकारचे स्टार्टअप समिट्स असतात. ओके. पुण्यामध्ये खूप सारे फाउंडर सेंट्रिक इव्हेंट्स असतात. इफ आय एम नॉट रॉंग, ECHI व्हेंचर्सचं एक फाउंडर्स मीटअप असतो, जिथे हे सगळे बिझनेस इकोसिस्टमवाले लोक तुम्हाला सापडतात. ओके. त्या इकोसिस्टमचा तुम्ही पार्ट झाला पाहिजे. ओके. आणि जर त्या इकोसिस्टमचा तुम्ही पार्ट झालात तर इट इज सॉर्टेड फॉर यू. करेक्ट. करेक्ट. सो मला वाटतं जे कोणी यंग फाउंडर्स आहेत आणि ज्यांना चांगली आयडिया आहे पण फंड्स नाहीत, सो सरांनी सांगितलेली आयडिया चांगली आहे. तुमची जर आयडिया तेवढी परफेक्ट आणि काय म्हणतो आपण बिझनेस करवून देणार असेल तर नक्की तुम्हाला फंड मिळतील. ऍब्सोल्युटली. आणि बरेचसे कम्युनिटी प्लॅटफॉर्म्स पण आहेत. जसं MEE झालं, MEA मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन आहे. ओके. तसंच जैन कम्युनिटीचं जितो म्हणून एक ऍप्लिकेशन आहे ओके. की जिथे फक्त जैन फाउंडर्स लिस्ट केले जातात. जैन फाउंडर्स जैन इन्व्हेस्टर्स कडून पैसे घेतात आणि ते कम्युनिटीमध्ये तो पैसा हे होतो. ओ. MEA सारखं असोसिएशन आहे. सो असे कम्युनिटी बेस्ड पण भरपूर सारे असोसिएशन्स जर तुम्ही पार्ट झालात तर तुम्हाला नेटवर्क मिळतो, तर तुम्हाला पैसे मिळतात, तुम्हाला मेंटरशिप मिळते अशा नेटवर्क्समधून. सो हे पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ओके. वा, म्हणजे ज्यांच्याकडे आयडिया आहे आणि फंडचा प्रॉब्लेम आहे ते हा ऑप्शन नक्कीच try नक्कीच करू घेऊ शकतात. शकतात. येस. ओके. ओके. आता समजा एखादा नवीन फाउंडर आहे, त्याला तुमच्याकडून सर्व्हिस घ्यायची आहे, तुम्हाला ॲज अ बिझनेस कोच म्हणून त्यांना तुम्हाला बोलवायचं, तर एक्झॅक्टली तुमची प्रोसिजर काय असते की तुम्ही सुरुवात कुठून करता? ओके. सो सगळ्यात आधी आमच्याकडे कोणताही जर बिझनेस आला तरी आम्ही सगळ्यांसोबत काम करत नाहीत. ओके. का तुम्हाला सांगतो, आमची जी टीम काम करते किंवा मी जो काम करतो इट इज खूप वेळ सेंट्रिक खूप येते. म्हणजे आम्हाला खूप टाइम, खूप काय बोलू शकतो आपण त्याला, इंटेलेक्च्युअल एफर्ट टाकून बसावं लागतं त्या एका बिझनेस सोबत, मग जाऊन कुठेतरी ग्रोथ दिसतो. सो आल्या आल्या पहिल्यांदा तर आमची टीम त्याला व्हेरीफाय करते की बिझनेसमध्ये नक्की प्रॉब्लेम कोणता आहे, बिझनेस मॉडेल काय आहे, टीम कशी आहे, फाउंडरचा माइंडसेट काय आहे, आणि या सगळ्यांचं एक्झामिनेशन केल्यानंतर वी मेक अ चॉईस की काम करायचंय का नाही करायचं. ओके. बिकॉज आम्ही
इतर कोचेस सारखं 200, 300, 400, 500 क्लायंट्स ॲट अ टाइम नाही घेऊ शकत. ओ, वी हॅव अ लिमिटेड कॅपॅसिटी हां बिकॉज विथ एव्हरी प्रोजेक्ट वी आर इन्व्हॉल्व्ह. हां बरोबर. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. आणि जर अशी आमची वर्किंग स्टाईल आहे तर निश्चितच आम्हाला काही बेंचमार्क्स ठेवणं गरजेचं आहे करेक्ट. फॉर द पीपल वी आर टेकिंग किंवा फॉर द टाईप ऑफ व्हेंचर्स वी आर टेकिंग. सो आधी क्वालिफिकेशन होतं. आधी हे ठरलं जातं की नक्की स्कोप काय आहे या बिझनेसमध्ये आणि आपण कुठे व्हॅल्युएशन करू शकतो. आणि जर सिनर्जी भेटली तर आपण त्या फाउंडर सोबत पुढे जातो. ओके. पण मग अगेन जसं तुम्ही म्हणता काही बेंचमार्क्स तुम्ही सेट केलेत, तर मग एक्झॅक्टली रिजेक्शन जर व्हायचं असेल, तर काय क्रायटेरिया असतो? जर बिझनेस ओनरचा माइंडसेट नसेल तर तो पहिला रिजेक्शनचा क्रायटेरिया असतो. ओके. मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण बिझनेस ओनर्सला मी भेटलोय ना, मला 2च प्रकारचे बिझनेस ओनर्स मिळालेत, की सर सांगा की हे केल्यानंतर रेव्हेन्यू किती वाढणार. ओके. हां, हा पहिला प्रकार. हां. दुसरा, सर हे केल्यानंतर माझा बिझनेस किती स्ट्रॉंग बनणार. ओके. रेव्हेन्यू इज अ बाय प्रॉडक्ट. हं, म्हणजे जर मी आपण उसाचा रस काढायची मशीन असते ना, हं, जो गाळा निघतो तो रेव्हेन्यू आहे. हां. तुमचा रस तुमचा बिझनेस आहे. करेक्ट. जर माझा प्रॉडक्ट स्ट्रॉंग आहे, जर माझा बिझनेस स्ट्रॉंग आहे, तर रेव्हेन्यू बाय डिफॉल्ट आहे. बरोबर. माझे सगळ्यात सक्सेसफुल क्लायंट तेच राहिले ज्यांनी रेव्हेन्यूचा विचार न करता माझा बिझनेस किती स्ट्रॉंग बनतोय, माझी टीम किती स्ट्रॉंग बनते, माझा प्रॉडक्ट किती स्ट्रॉंग बनतोय, मी मार्केटमध्ये कोणत्या पोझिशनला येतोय हे केल्यानंतर, या गोष्टी ज्यांनी बघितल्यात प्रायमरी. बिकॉज तुम्ही रेव्हेन्यूचा विचार करायला लागलात की मग काय झालं, यू आर इन शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन हो, रेस. बरोबर. मी ₹1 टाकतोय, मला ₹2 आले पाहिजे. हं, ऑफकोर्स येतील. मी असं म्हणत नाही की येणार नाही. पण जर तुमचं माइंडसेट नसेल ₹2 आणण्याचं किंवा कमवण्याचं, तर मग कसं येतील, हां. राईट? बरोबर. सो माइंडसेट इज द फर्स्ट रिजेक्शन पॉईंट. सेकंड इज जर आम्हाला वाटलं की आयडिया किंवा प्रॉडक्टमध्ये काही फॉल्ट्स आहेत. ओके. जर ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये जे तुम्ही प्रॉमिस करताय ते डिलिव्हर करत नसेल, ओके. देन वी डोंट वर्क विथ दोज काइंड ऑफ फाउंडर्स. किंवा ओके. बिझनेसेस म्हणू शकतात तुम्ही, की त्या बिझनेसेस सोबत आम्ही काम करत नाही जर तुमचा प्रॉडक्ट चांगला नसेल तर. अँड थर्ड इज आर व्हॉट वी कॅन से विजन फॉर फ्युचर. हं, ओके, प्रॉडक्ट इज गुड, माइंडसेट इज ओके, पण जे ते बघतायत ते आम्ही पण बघतोय का ओके. त्या बिझनेसमध्ये. हां, हां, विजन काय आहे. सो थर्ड पॉईंट इज विजन. ओके. सो या 3 मुद्द्यांमध्ये जर अलाइनमेंट असेल तर आपण पुढे जातो, नाहीतर मग आपण थांबून जातो. ओके. जर एक सक्सेसफुल बिझनेसमॅन जर व्हायचं असेल, तर असे कुठले 3 स्किल असणंच गरजेचं आहे त्या बिझनेस ओनरकडे? खूप चांगला प्रश्न विचारला सर, बिकॉज लोकांना असं वाटतं की बिझनेस हा स्किल आहे. हां. बिझनेस हे स्किल नाही आहे. बिझनेस हे अमॅल्गमेशन आहे वेगवेगळ्या स्किल्सचं. ओके. आणि जर मला बिझनेस ओनर बनायचं की यशस्वी बिझनेस ओनर बनायचं, तर माझ्याकडे 3 स्किल्स असायलाच पाहिजे नाहीत, किंवा म्हणा 4 स्किल्स असायला पाहिजे नाहीत. पहिलं तर माझं डोमेन एक्सपर्टीज. माझ्या प्रोडक्टमध्ये माझ्या इतका बाप माणूस कोणच नाही पाहिजे, फर्स्ट. ओके. हां. दुसरं जे कॅटेगरी ऑफ स्किल्स आहेत ते म्हणजे बिझनेस स्किल्स. मग आता बिझनेस स्किल्समधले 3 कॅटेगरीज किंवा 3 टाईप्स सांगतो. पहिलं तर मार्केटिंग. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या प्रोडक्टला घराघरात कसं पोहोचवायचं. हां. सेकंड इज सेलिंग. विकायला लाजायचं नाही. माझे क्लायंट जे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करतात त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे, जर आपण पिकवायला लाजत नाही तर विकायला का लाजायचं, हां. राईट? सेकंड इज फोर मोस्ट इम्पॉर्टंट, विकायला लाजायचं नाही, म्हणून सेलिंग स्किल हे आलंच पाहिजे. आणि तिसरं इज टीम बिल्डिंग. ओके. जर मोठा व्यवसाय बिल्ड करायचा आहे तर टीम बिल्डिंग ही तुम्हाला आली पाहिजे. योग्य लोक योग्य ठिकाणी ठेवून तुम्हाला त्यांच्याकडून काम काढून घेता आलं पाहिजे. करेक्ट. सो 3 स्किल्स इफ यू वॉन्ट टू बिकम सुपर सक्सेसफुल बिझनेस ओनर, किंवा 4 स्किल्स मी म्हणेल. पहिलं तर प्रोडक्ट आणि डोमेन स्किल. तुमच्या एवढे एक्सपर्ट कोणच नाही पाहिजे. दुसरं इज मार्केटिंग, तिसरं इज सेल्स, आणि लास्ट इज टीम बिल्डिंग. ओके. या 4 स्किल्सचं कॉम्बिनेशन जर असेल तर बिझनेस ओनर सक्सेसफुल बनतात. हो. जसं तुम्ही आता शेवटचा मुद्दा सांगितला, की टीम बिल्ड करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अर्थात बिझनेस जर तुमचा ग्रो करायचा आहे, तर ईच अँड एव्हरी पर्सन जो तुमच्या टीममध्ये तो तेवढा पॉझिटिव्ह आणि तेवढा तो स्किलवाला असलाच पाहिजे, तर ते शक्य आहे. पण बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं, की बिझनेस करताना ही जी टीम असते, यांच्यामध्येच थोडीशी निगेटिव्ह एनर्जी येते किंवा यांनाच थोडंसं असं वाटतं, की आपला ओनर जो आहे, तो सारखाच काहीतरी एक्स्ट्रा काम देतो किंवा खूप बर्डन देतो किंवा आपल्या थॉट बरोबर अलाइन होत नाही. अशा खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स असतात आणि याचा फटका कुठेतरी बिझनेसला बसतो. मग ही जी गोष्ट आहे ती त्या बिझनेस ओनरनी कशी टॅकल केली पाहिजे? सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या, तुमची टीम तशीच आहे जशी तुम्ही आहात. ओके. खूप हार्ड हिटिंग किंवा कडवट स्टेटमेंट आहे हा, पण तुमची टीम तशीच आहे जसे तुम्ही स्वतः आहात.
जर तुम्ही स्वतः सॉर्टेड नाही आहात तर तुमची टीम हा तुमचा रिफ्लेक्शनच आहे, राईट? आणि राहिली विषय टीम मध्ये हे कसं किल करावं, तर आय ऑलवेज स्पीक अबाउट अनॉलॉजी जे की राजीव तलरेजा यांच्याकडून शिकायला आपल्याला मिळू शकते. विन विन विन. विन फॉर द कस्टमर, विन फॉर द टीम मेंबर्स अँड विन फॉर बिझनेस ओनर. ओके. कस्टमर जिंकला पाहिजे, टीम जिंकली पाहिजे आणि मग बिझनेस ओनर जिंकला पाहिजे. टीमला आपण लोक काही काही जिंकूच देत नाही. करेक्ट. म्हणजे काही बिझनेस ओनर्सचा माइंडसेट कसा असतो की मी किती कमी देऊ आणि किती जास्त काढून घेऊ. जिथे तुमचा हा माइंडसेट आला तिथे तुम्ही चुकलात, तिथे लोक तुमच्यासाठी काम करणार नाहीत. दुसरं, पहिला तर हा माइंडसेट झालं. सेकंड, बिझनेस ओनर्सकडे विजन नसतो. काम करायचे म्हणून कोणाला नाही काम करायचं. जर तुम्ही वर्कफोर्सचं एक हिस्ट्री काढून बघाल तर आपल्या आजोबांनी खूप गरज होती म्हणून काम केलं. सर्वायवलचा प्रश्न होता आपल्या आजोबांचा की जर काम नाही केलं तर 2 वेळेचं जेवण नाही मिळणार. आपल्या वडिलांनी किंवा माझ्या वडिलांनी एक स्टेबल इन्कम आणण्यासाठी काम केलं की मी स्टेबल इन्कम कमवेल, माझं घर होईल, माझं गाडी होईल, माझी पोरं चांगली शिकतील. पण ही जी नवीन पिढी आहे किंवा आमच्या वयाची जी वर्कफोर्स आहे किंवा माझ्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत 20-25 वर्षाचे, ही लोक आता स्टेबल इन्कम किंवा सर्व्हायवलसाठी नाही काम करत. ही लोक काम करतात विजनसाठी, लाईफस्टाईलसाठी, की यार मी जर 8 तास देतो या एखाद्या कामाला तर या कामामुळे कुठंतरी काहीतरी घडलं पाहिजे जे की मला आवडलं पाहिजे. इफ आय एम स्पेंडिंग सो मच ऑफ टाइम, म्हणजे जर मी माझी 1/3 लाईफ घालवतोय, 8 तास घालवतोय माझ्या जीवनाचे मी इथे, तर कुठेतरी या प्रॉडक्टचा किंवा या सर्व्हिसचा, या कंपनीचा जगात डेंट पाडण्यासारखा इम्पॅक्ट पाहिजे. तो विजन बऱ्याचशा लोकांकडे नसतो की या प्रॉडक्ट थ्रू किंवा या ह्याच्या थ्रू कसं लाईफ बदलणार आहे एखाद्याचं, हे लोक कम्युनिकेट नाही करत किंवा तो विजनच असतो की हे कसं करू शकतो. तिथं पण टीमचा इश्यू येतो. पहिला तर तुम्ही जर असा माइंडसेट ठेवला की सगळं मलाच मिळव, टीमला काय नाही देणार तर प्रॉब्लेम आहे. दुसरं, त्यांना मोठं विजन नाही दाखवलं तर प्रॉब्लेम आहे. तिसरं, जर तुम्ही रोल्स नाही दिले क्लिअर तर प्रॉब्लेम आहे. लोक कामं करत नाहीत हा बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो. मी विचारतो की काय कामं करत नाहीत, तेव्हा लोक ब्लँक होतात. तुम्ही कामं वाटून दिलीत तर करतील ना लोक. गड मॅनेज करायची सिस्टम होती. एक गडकरी होता, एक सरनोबत होता, एक चिटणीस होता, बरोबर ना? मग ही सगळी मिळून गडाचा कारभार बघायची आणि मग स्वराज्यात 360 गड किल्ले होते. आपण टीम बनवतो, माणसं भरतो, पण माणसाला क्लॅरिटीच देत नाही की तुझा रोल काय. तो पहिल्या ह्याच्यामध्ये सेल्समॅन असतो, त्याच्यानंतर तो ऑपरेशन्स मॅनेज करतो, मग तो तुम्हाला दिवसाच्या शेवटला हिशोब देतो. असं करणार तर कशी तुमची टीम काम करेल? पहिलं तर देण्याचं माइंडसेट ठेवा, दुसरं तर विजन मोठं ठेवा, आणि तिसरं तुमच्या टीमसाठी तुम्ही त्यांचे रोल्स क्लिअर करा. तुला नक्की काय बघायचं, या चौकटींच्या बाहेर तुला जायचंच नाहीये. सिम्पल, लोक करणार काम. ओके, आता आपण थोडं छोट्या बिझनेसकडे येऊयात. समजा एखाद्याचं हॉटेल आहे, तर त्याला असं वाटतं काही हॉटेलचे व्यवस्थित छान व्हिडिओ घेतले, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पोस्ट केले की आमची मार्केटिंग झाली. सो ही खरंच मार्केटिंग आहे का? पहिलं तर एक असतं की हे मार्केटिंग मधलं पहिलं पाऊल आहे मी म्हणेन. ओके. हे फोटोज टाकले, व्हिडिओज टाकले, इट इज व्हेरी गुड. म्हणजे हे केलंच पाहिजे, त्याशिवाय लोक ओळखणार कशी की तुमचं हॉटेल आहे किंवा तुम्ही असं काहीतरी करत आहे. सो हे पहिलं पाऊल आहे. पण हे इथं थांबलं नाही पाहिजे. मार्केटिंगचे वेगवेगळे पैलू असतात. म्हणजेच एक तर मार्केटिंग असते की मी डायरेक्टली येऊन माझं हॉटेल दाखवतोय. दुसरं, मी माझ्या युजर्सचे रिव्ह्यू घेतोय की तुम्हाला कसं वाटतंय आणि ते पोस्ट करतोय. तिसरं, मी माझं किचन दाखवून ट्रस्ट गेन करतोय की बाबा किचन माझं किती स्वच्छ आहे, भांडी किती स्वच्छ आहेत. मी जेमिनाय सनफ्लावर ऑइल कापून कढईत टाकण्याचा व्हिडिओ टाकतोय. म्हणजे इथं मी ट्रस्ट गेन करतोय. सो हे वेगवेगळे पैलू आहेत की पहिलं तर मी डायरेक्ट सांगतोय की माझ्याकडे हॉटेल आहे आणि माझ्याकडे खायला या. दुसरं, मी लोकांकडून बोलवून घेतोय की माझ्याकडे हॉटेल आहे, माझ्याकडे खायला या आणि ह्यांची टेस्ट खूप छान आहे, ह्यांचं खूप छान आहे. तिसरं, मी ट्रस्ट गेन करतोय दाखवून की मी कसं बनवतो माझ्या हॉटेलमध्ये. सो ही सायकोलॉजी पहिलं अंडरस्टँड करणं गरजेचं की तुमच्या कस्टमरला बघायचं काय. तुमच्या कस्टमरला तुमच्या गाड्या नाही बघायच्या, तुमच्या कस्टमरला तुमच्या गाड्या नाही बघायच्या, तुमच्या कस्टमरला काय बोलू शकतोय, तुमचे फोटोज नाही बघायचे हॉटेलचे. तुमच्या कस्टमरचे एनडीपीज अंडरस्टँड करा, नीड्स, डिझायर्स, प्रॉब्लेम. त्यांना किचन मधली स्वच्छता बघायची आहे, त्यांना लोकांचे फीडबॅक्स बघायचे आहेत, त्यांना स्पेशल ओकेजनला तुम्ही असं काही बनवताय का ते बघायचं आहे, राईट. सो कस्टमर्सला अंडरस्टँड करून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी दाखवल्या तर ती जास्त चांगली मार्केटिंग बनते, रादर दॅन जस्ट मार्केटिंग करणं. म्हणजे अर्थात ज्यांचं कोणाचं हॉटेल आहे
त्यांच्यासाठी सरांनी खूप छान आता आयडिया सांगितली आहे की जस्ट फक्त व्हिडिओ आणि फोटो शूट किंवा नुसते अपलोड करू नका, त्याचा वे काय असला पाहिजे हे सरांनी एक्सप्लेन केलंय. अर्थात त्या पद्धतीने कराल तर लोकांच्या मानसिकतेबरोबर तुम्ही अटॅच व्हाल आणि तुमच्या हॉटेलची गर्दी नक्की वाढेल. ऍब्सोल्युटली. येस. रॉ मटेरियल कुठून आणायचं, काय आणायचं, त्याची कॉस्टिंग याच्यात खूप अडचणी येतात. मग त्याच्यात लॉसेस होऊ शकतात. मग पर्टिक्युलर रॉ मटेरियल कुठलं हवंय, कसं हवंय याचं आयडेंटिफिकेशन कसं करायला पाहिजे? आता हे डिपेंड करतं बिझनेस टू बिझनेस. फॉर एक्झाम्पल जर माझा व्यवसाय असेल की मला चिप्स बनवायच्यात आणि त्यासाठी मला रॉ मटेरियल काय लागतात, मला बटाटे लागतात किंवा त्याचे बनाना चिप्स बनवायचे. जळगावमध्ये खूप सारं हे असतं, फार्मिंग करतात लोक बनानासचं, आणि बनानासचे तिथे खूप साऱ्या लोकांचे प्रोडक्शन युनिट पण आहेत. तर माझं रॉ मटेरियल मी जर फॅक्टरी टाकतोय तर मला मुंबईत फॅक्टरी टाकून जमणार आहे का बनाना चिप्सची? पॉइंटच नाही आहे ना त्याला. मला फॅक्टरी कुठे टाकावी लागेल, मला जळगावलाच टाकावी लागेल फॅक्टरी, जर माझं रॉ मटेरियल तिकडनं सोर्स होतंय. बऱ्याचशा लोकांचं डिस्टन्स खूप जास्त होतं की माझं माल येतोय जळगाववरून, माझी फॅक्टरी आहे कोल्हापूरला आणि मी विकतोय मार्केटमध्ये पुण्याच्या. दिस इज ट्रायंगल, म्हणजे इथे तुम्ही 100% फसणारच आहात. सो बेस्ड ऑन रॉ मटेरियल पहिलं तर काय पाहिजे नाही आणि हे कुठं मिळतं आणि हे जिथं मिळतं तिथंच तुमची इंडस्ट्री पाहिजे. ओके. फार लांब ठेवून तुम्हाला चालणार नाही. सो दिस डिपेंड्स ऑन प्रोडक्ट टू प्रोडक्ट ऑल्सो. आणि यासाठी एक कॉन्सेप्ट असतं युनिट इकॉनॉमिक्स नावाचे. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे काय, माझा पर प्रोडक्टचा खर्च हा कॅल्क्युलेट करायचा असतो युनिट इकॉनॉमिक्स. की जर मला लेट्स से फॉर एक्झाम्पल आता हा ग्लास बनवायचा आहे, तर ह्या ग्लासला बनवण्याकरिता मला रॉ मटेरियल किती लागेल, मग माझ्या फॅक्टरीची कपॅसिटी काय आहे, आणि जर रॉ मटेरियल इतका लागणार आहे तर मला लेबर फोर्स किती आहे, मग मला ह्याची पॅकेजिंगमध्ये मी काय खर्च करणार आहे, मग ह्याच्या मार्केटिंगमध्ये मी काय खर्च करणार आहे, आणि हे सगळं कंबाईन करून मग माझी MRP ठरेल. ओके. ह्याला म्हणतात युनिट इकॉनॉमिक्स. आणि ह्या MRPच्या अगेन्स्ट मला मार्जिन किती राहते, म्हणजे मला सगळे खर्च काढून कॉस्ट समजली, त्याच्यावरती मी मार्जिन्स ऍड केले, MRP बनली. बरोबर. राईट. मग आता ह्याच्यातनं मला समजून येईल ह्याचं स्ट्रक्चर काय कॉस्टचं. मला 10 रुपये लागतात, 12 रुपये लागतात का 15 रुपये लागतात. आणि त्यात जर माझा डिस्ट्रीब्युटर ओरिएंटेड बिझनेस असेल की मी एखाद्याला विकतो आणि मग तो पुढे विकतोय, तर मला स्वतःच्या मार्जिन सोबत त्यांचाही मार्जिन ठेवावं लागेल. करेक्ट. राईट. सो हे युनिट इकॉनॉमिक्स जोपर्यंत तुम्ही काढत नाही तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचं, तोपर्यंत यू विल बी इन स्ट्रगल, किंवा तुमचे गणित चुकू शकतात. रॉ मटेरियल कुठूनही आणा किंवा प्रोडक्ट कोणताही असेल, युनिट इकॉनॉमिक्स जर क्लिअर आहेत तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण मग अर्थात बिझनेस म्हटलं की लोक प्रॉफिटचा विचार करतात की प्रॉफिट किती मिळणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा विषय असून तो असायलाच पाहिजे. मग प्रॉफिटमध्ये जर बिझनेस तुम्हाला आणायचा आहे तर त्यासाठी तुमचा माइंडसेट एक्झॅक्टली काय पाहिजे? 2 प्रकारचे बिझनेस असतात किंवा 2 प्रकारचे माइंडसेट आहेत. हाय व्हॉल्यूम अँड हाय व्हॅल्यू. हाय व्हॉल्यूम म्हणजे काय, प्रॉफिट मार्जिन्स कमी आहेत पण माझा जो डिस्ट्रीब्युशन आहे तो स्केलमध्ये, किंवा जी विक्री आहे ती खूप मोठ्या स्केलची आहे. इथे आय कॅन अर्न मनी, म्हणजे माझा प्रॉफिट मल्टिपल्समध्ये आहे. सेकंड माइंडसेट आहे हाय व्हॅल्यूचा. प्रॉफिट खूप जास्त आहेत पण विक्री कमी आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आता ह्याला म्हणायचं जर झालं तर लेट्स से एक पाणी बॉटलची फॅक्टरी बनेल कदाचित ती 3.5 रुपयात 5 रुपयात, ती विकली जाईल मे बी 7 रुपयात. माझा प्रॉफिट किती आहे, पर पीसच्या पाठीमागे 1.5 ते 2 रुपये माझा प्रॉफिट आहे. ठीक आहे. पण तसे एव्हरी डे मी 2,000 पीसेस विकतोय किंवा 20,000 पीसेस विकतोय किंवा 2 लाख पीसेस विकतोय. राईट. मग हा झाला हाय व्हॉल्यूम गेम. तिथे जर मी एखादी सर्व्हिस देतोय आणि त्या सर्व्हिसची मी फॉर एक्झाम्पल मी सर्व्हिस जर द्यायला बोललो तर मार्केटिंग एजन्सी माझी आहे, आणि मार्केटिंग एजन्सीचं काम करत असताना मी सोशल मीडिया मॅनेज करतोय आणि प्रत्येक क्लायंट कडून मी समथिंग 60,000 50,000चं रिटेनर घेतलंय, आणि जर त्या क्लायंटच्या पाठीमागं मी कॉस्ट कॅल्क्युलेट केली तर माझी 23-24,000च आहे. वरचे 25,000 माझा प्रॉफिट आहे. करेक्ट. पण माझा सेल्स हा 2 लाख पर मंथचा होणार आहे का, 2 लाख युनिट पर मंथचा नाही. 20 क्लायंट्स मिळतील मला, 25 क्लायंट्स मिळतील, पण प्रॉफिट जास्त आहे. 25,000चा पर क्लायंट मला प्रॉफिट होतोय. राईट. सो वन इज हाय व्हॅल्यू, वन इज हाय व्हॉल्यूम. सो हे तुम्हाला विचारायची गरज आहे, तुम्हाला बिझनेस कोणता करायचा. प्रश्न तिथून सुरुवात होते, बिकॉज बिझनेसची जर सगळी गणितं तुम्ही व्यवस्थित मांडली आहेत तर प्रॉफिट हा होणारच आहे. म्हणजे स्टार्टिंग पासून आयडिया, म्हणजे जिथून आपण बोलणं सुरू केलं की फेसबुक ऍड लावायची मग बघायचं, तिथून जर तुम्ही सगळं युनिट इकॉनॉमिक्स पण व्यवस्थित मांडलं, तुम्ही टीम पण राईट हायर केली,
तर प्रॉफिट हा बाय प्रॉडक्ट येणार आहे तुमच्याकडे. करेक्ट. पण त्याच्यातही ही सायकोलॉजी डिपेंड आहे की मला हाय व्हॉल्यूम बिझनेस करायचा आहे का हाय व्हॅल्यू बिझनेस करायचा आहे. काही आपण प्रोडक्ट बघतो की खूप ब्रँडेड कंपन्या आहेत, त्यांचे 1 ते 2च प्रोडक्ट असतात आणि काही कंपन्या त्यांचे मल्टिपल प्रोडक्ट्स असतात. मग यामध्ये म्हणजे प्रॉफिटच्या हिशोबाने जर विचार करायचा तर काही एक वेगळी आर्थिक गणितं आहेत का? ऑफकोर्स. आता ज्या लोकांचं खूप सारे एसक्यूज आहेत ज्यांच्याकडे, एसक्यूज इन द सेन्स प्रोडक्ट्स, हां. खूप सारे एसक्यूज जर माझ्याकडे आहेत तर अर्थात त्या खूप साऱ्या एसक्यूजच्या पाठीमागची इन्व्हेंटरी माझ्याकडे खूप मोठी आहे. आणि त्या इन्व्हेंटरी म्हणजे त्या सगळ्या साठ्याला मॅनेज करण्यासाठी माझ्याकडे डेटा पण तेवढा आहे की मला माहिती आहे की कधी कुठे काय खपलं जाणार आहे. हां. म्हणून मी करतो. आता फॉर एक्झाम्पल इट्स अ डीमार्ट. हां. डीमार्टला माहिती आहे की जर गणेश चतुर्थी जवळ येते तर माझा साखरेचा खप जो आहे तो वाढणार आहे. हां. दे नो इट. त्यांच्याकडे पुरेसा डेटा पण आहे, कॅपिटल पण आहे आणि इन्व्हेंटरी पण तशीच आहे की जेणेकरून ते मॅनेज करू शकतात. हं. पण आता याच्या कम्पॅरिझन मध्ये जर मी बघितलं तर आयफोन विच इज अ सिम्पल प्रोडक्ट ब्रँड, की ते आयफोन्सच बनवतात, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सच बनवतात. बरोबर. सो त्यांना अर्थच नाही ना 100 प्रोडक्ट्स काढून स्वतःचे. बरोबर आहे. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ बिझनेस. जर मी ब्रँड बिल्ड करतो तर कदाचित मी 1, 2, 3 किंवा 4 प्रोडक्ट्स वरती पण करू शकतो. आणि जर माझा नेचर ऑफ बिझनेसच असा की मला 100-150 प्रोडक्ट्स ठेवावे लागणार आहेत असं, देन इट इज नीडेड टू कीप दॅट मच प्रोडक्ट्स. बट त्याच्या पाठीमागे मग यंत्रणा पण वेगळ्या असतात. ओके. हे पण मग अर्थात मला हे म्हणायचं कॉमन प्रश्न आहे की काय बेटर आहे? मल्टिपल प्रोडक्ट्स करणं बेटर आहे एक सक्सेसफुल बिझनेसमन होण्यासाठी, का लिमिटेड प्रोडक्ट्स करणं बेटर आहे? सुरुवात लिमिटेड पासून केली पाहिजे. ओके. तुमचा एक हिरो प्रोडक्ट पहिला आला पाहिजे मार्केटमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही एक्सपांड करू शकता. ओके. सायन्सचा सिम्पल एक नियम आहे की जेवढं स्मॉल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तेवढं प्रेशर जास्त लागतं. ओके. जेवढा स्मॉल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तेवढा प्रेशर जास्त लागतो. हा सायन्सचा नियम आहे हां. जो की बिझनेसमध्ये पण लागू पडतो. की जर मला एका प्रोडक्टमध्येच खूप मोठी फाईट मारायची आहे तर मी ती सहज मारू शकतो. मी 100 प्रोडक्ट्समध्ये खूप मोठी फाईट नाही मारू शकत. ओके. ओके. So जर मी नवीन व्यावसायिक आहे किंवा जर मी छोटा व्यावसायिक आहे तर मी एक हिरो प्रोडक्टला घेऊन मार्केट करणं इज वे बेटर दॅन 150 प्रोडक्ट्स काढणं. बिग बाजार आहे, स्टार मार्ट आता पण यायला लागले. ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण बघत आलो की मागच्या 8-10 वर्षापासून डीमार्ट ज्या पद्धतीने बूम झाले, काय त्यांची वेगळी स्ट्रॅटेजी होती असं तुम्हाला वाटतं? 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. डीमार्टने कधी सुद्धा रेंटेड स्पेस केला नाही. ओके. डीमार्टनी प्रत्येक जी त्यांची जागा आहे ती अक्वायर करत त्यांनी त्याच्यावरती स्टोर्स बांधले. ओके. हा पहिला पार्ट आहे. सेकंड, त्यांनी खूप चांगलं लोकेशन फाइंडिंग केलं. हं. की जर तुम्ही आता बघाल ना तर ज्या ज्या ठिकाणी नवीन डीमार्ट्स आहेत त्या त्या ठिकाणी गृहस्थ आहेत राहिला. हां. येस. म्हणजे तिथं तुम्हाला फॅमिलीज बघायला भेटतील. करेक्ट. जिथं फॅमिलीज आहेत तिथं डीमार्ट आहे. हं. आणि ह्यांचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते कुठं मार खातात की माझी स्पेस खूप मोठी आहे, मला ह्याचा रेंट भागवायचा आहे. मग रेंट भागवायचा तर मला सेल एक सर्टन लेवललाच यायला पाहिजे, सर्टन MRP ला यायला पाहिजे. मग हे माझे कॅल्क्युलेशन्स आहेत. डीमार्ट म्हणतो माझी स्वतःचीच जागा आहे. हां. सो MRP इज 150 रुपीज, डीमार्ट स्पेशल प्राइस इज 125 रुपीज. करेक्ट. हे ऑफर्स कसे द्यायला जमतात डीमार्टला? बिकॉज दे ओन द स्पेस, दे ओन द मेजॉरिटी चंक ऑफ देअर ओन प्रॉफिट्स. हे स्वतःकडे आहे त्यांच्या, राईट. सो हे जे ऍक्विजिशन त्यांनी अर्ली स्टेजेसमध्ये केलंय जागांचं आणि जे ते इन्व्हेंटरी ज्या स्केलवरती करतात, दॅट गिव्स देम अ एज ऑन एनी अदर ब्रँड्स. ओके. बिग बाजार ह्याच्यामुळेच फसलं. हं, हं. बिग बाजार खूप काट्याची टक्कर देत होते, बरोबर आहे. बट झालं असं की दे वर नॉट इन देअर ओन स्पेसेस ना, अक्वायर्ड नव्हते ते, लीज्ड होते, काही रेंटेड होते, राईट. आणि त्याच्यामुळे फसलं. म्हणजे अर्थात तुम्हाला हे म्हणायचं आहे की जागा स्वतःची असल्यामुळे ज्या ऑफर्स लावतात सो कॉस्ट वाचते, कॉस्ट ओके. वाचते ना. हां. जर मी फॉर एक्झाम्पल रिटेल एखादा आउटलेट आहे डीमार्ट सारखा, तर त्यांची जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती पर स्क्वेअर फीट कॅल्क्युलेट होते. ओके. की माझ्या या स्क्वेअर फीट पर स्क्वेअर फीट मधनं मला किती प्रॉफिट जनरेट होतं. हां. पर स्क्वेअर फीट ते मेजर केलं जातं आणि पर स्क्वेअर फीट मध्ये ते मेजर होत असताना पर स्क्वेअर फीटची पण कॉस्ट आहे ना. हं. जर मी रेंटच भरतोय 20 लाखाचा एका स्पेससाठी, तर ते 20 लाख मला डिवाइड करावे लागणार आहेत ऑन पर डे बेसिस त्या एका प्रोडक्टला तेवढ्याच जागेमध्ये ठेवायला. हां. पण जर मला रेंटच नाही येतो
आणि ती जर माझी स्वतःची जागा आहे तर माझी ती कॉस्ट एलिमिनेट झाली. करेक्ट. त्याच्यामुळे माझे युनिट इकॉनॉमिक्स सुधारले, जे आता आपण बोलत होतो ते. येस. पण आता इतक्या वेळ बिझनेस याविषयीच बोलतोय. पण आपण पाहतो की मराठी व्यावसायिक खूप कमी आहेत. अर्थात नाहीच्या बरोबरच आहेत, की या व्यवसायामध्ये आहेत आणि काही स्पेशल अशा कम्युनिटीज ज्या खूप वर्षापासून ग्रोथ होतच जात आहेत. मग ही दरी वाढत चालली आहे. तर एक्झॅक्टली मग मराठी लोकं व्यवसायात कमी का आहेत? काय वाटतं तुम्हाला? 2 पैलू आहेत सर याला. पहिलं तर सुरुवात करणे, आणि आज ऑलरेडी असं आपण नाही म्हणू शकत की मराठी उद्योजक नाहीच आहेत. हं. राईट. माझे जे सगळे क्लायंट्स आहेत ऑल आर फ्रॉम महाराष्ट्र. ओके. सो मराठी उद्योजक आहेच आहे. माझे खूप क्वचित आहेत जे की आउट ऑफ महाराष्ट्र क्लायंट्स आहेत माझे काही. असं पण सगळे महाराष्ट्रामधूनच आहे. सो मराठी उद्योजक पुढे येत आहेत. हं. होतं फक्त एवढं आहे की आपल्याला मराठी उद्योगाचं साम्राज्य बघायला ना आपल्या काही पिढ्या या उद्योगांसाठी खर्ची घालाव्या लागतात. ओके. हां. म्हणजे मराठी उद्योजक तेव्हाच मोठे बनतील जेव्हा आज तुम्ही जर सुरू केलाय तर तुमची नेक्स्ट जनरेशन त्याच व्यवसायात आहे, नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन त्याच व्यवसायात आहे, नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन पण त्याच व्यवसायात आहे. तेव्हा जाऊन साम्राज्य बनेल. करेक्ट. आता ऑलरेडी आपण उतरलोय, आता आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे. पण या अस्तित्वाचं जर मोठं साम्राज्य करायचं असेल तर पिढ्याना पिढ्या उद्योगात आल्या पाहिजेत. जनरेशनल वेल्थ ही तेव्हाच निर्माण होईल जेव्हा जनरेशन टू जनरेशन येतील. करेक्ट. आणि हेच जे इतर कम्युनिटीज आहेत, जसं जैन कम्युनिटी आहे, सिंधी कम्युनिटी आहे, व्हेरी शार्प पीपल, व्हेरी गुड पीपल. आपण खरं तर शिकलं पाहिजे तिथून. हां. गुजराती कम्युनिटी आहे. आय हॅव सो मेनी फ्रेंड्स. म्हणजे माझे सिंधी मित्र आहेत, माझे जैन मित्र आहेत, माझे ओके. गुजराती मित्र आहेत. सो ह्यांच्यासोबत जेव्हा केव्हा बोलत असतो, सो त्यांच्या स्टोरीज अशाच असतात की वो हमारे आजोबा ने शुरू किया था, ओके. हमारे पंजोबा ने पहले कपड़ों का ट्रेड चालू किया था. सो हे तेव्हापासून त्यांच्या व्यवसायात आहेत ना, आणि त्या व्यवसायात असल्यामुळे 4 पिढ्या गेल्यामुळे आज एवढी मोठी ग्रोथ आहे. हां. आपण पहिल्याच जनरेशन थ्रू ती ग्रोथ एक्सपेक्ट नाही करू शकत, आणि म्हणूनच मराठी उद्योजकांची मुलं हां. त्याच इंटेन्सिटीनं घडली पाहिजेत. ओके. म्हणून कमिंग बॅक टू आपला जो एज्युकेशनचा पॉईंट होता, हां. बिझनेस फंडामेंटल शिकवणारा एज्युकेशन इथं हवंय, करेक्ट. तरच मराठी उद्योजकांची पुढची फळी निर्माण होईल. बरोबर. सारखं स्टेप 1 पासून सुरू करायची गरज नाहीये. नाही होणार. जनरेशनल बिझनेसमध्ये पण सेटअप म्हणजे स्वतः येऊन मोठं केलं जाऊ शकतं. रिलायन्सचं तेच उदाहरण. आज 4थी पिढी काम करते रिलायन्समध्ये. हां. बरोबर. राईट. जमशेदजी टाटा यांनी 1800s मध्ये ते उघडलं, हां. टाटा ग्रुपची स्थापना केली. कैक पिढ्या झाल्या आज, हो. बरोबर. आणि म्हणून टाटासारखं नाव आहे. मग असं जर आपल्याला एखादं पाटील, माने, देशमुख हवे असतील तर आत्ता सुरू करावं लागेल, आणि मग 50-100 वर्षानंतर ते येईल. जसं तुम्ही आत्ता म्हणताय काही पिढ्या आपल्याला खर्ची करावं लागतील तेव्हा कुठे ते तो ब्रँड तयार होईल. पण मग या प्रोसेसमध्ये डिसिप्लिन असणं एका बिझनेस ओनरने किती महत्वाचं आहे? प्रचंड महत्वाचं आहे. डिसिप्लिन इज जस्ट नॉट अ हॅबिट, ती तुमची वे ऑफ लाईफ बनली पाहिजे. ओके. आणि जोपर्यंत हे, आणि डिसिप्लिन प्रत्येक गोष्टीतच आहे ना. आता तुम्ही टॅक्सेस भरता, हं. डेट उलटली तर फाईन पडतो ना, करेक्ट. पेनल्टी लागते ना. हां. सॅलरीज चुकवून चालतात का? 7 तारीख असेल तर 7 तारखेलाच द्यावे लागतात ना. राईट. सो इन द सेम वे जे नॉन मॉनिटरी गोष्ट आहेत त्या ह्याच्यामध्ये पण डिसिप्लिनचा खूप महत्वाचा रोल आहे. डिसिप्लिन इज द वे ऑफ लाईफ इफ यू वॉन्ट टू अप्रोच बिझनेस. ते पण मग आता आपले यंग फाउंडर जे आहेत जसं आपण जेनझी म्हणूया तुम्ही म्हणालात मगाशी त्याबद्दल तुम्ही उदाहरण पण दिलं की त्यांना खूप बदनाम पिढी अशी वाटते किंवा जसं मी आता डिसिप्लिन यासाठीच म्हटलं की ह्या लोकांना डिसिप्लिन नाही असं म्हटलं जातं शक्यच नाही. आणि म्हणून मग ते कुठेतरी येतं की ह्यांना काय म्हणतो आपण त्याला व्हिजन नाहीये किंवा हे ऐकत नाही असं कुठेतरी येतं. यांच्या मनात आहे ना सर क्युरिओसिटी आहे. म्हणजे आमच्या एजची जेवढी मुलं आहेत, मुली आहेत, आमच्या मनात क्युरिओसिटी आहे. आमच्या वागण्यामध्ये स्पीड आहे. हम्म. आमच्यामध्ये माझे गुरु विष्णू सर नेहमी हे वाक्य वापरतात, स्पीड आहे, ॲडिक्शन आहे, अट्रॅक्शन आहे. ओके. ओके. सो एखादी गोष्ट तुम्ही द्या ती खूप वेगानं आम्ही आत्मसात करू. जर ती आवडली तर त्या गोष्टीची लत पण लागेल, ओके. आणि आम्ही खूप पटकन वेगवेगळ्या गोष्टीकडे अट्रॅक्ट पण होऊ. म्हणजे मोल्डेबल आम्ही आहोत. आता तुम्ही जी दिशा दाखवणार आहे तशी ही पिढी घडणार आहे. तुम्हाला स्टॅटिस्टिक तर सांगितले 20% लेस अल्कोहोल कन्झम्पशन आहे. हां. आज तुम्ही बघा जे जेनझीज आहेत ते सगळ्यात जास्त रन क्लब्स चालवतात. रन क्लब्स म्हणजे काय, तर सकाळी उठून हे लोक धावायला भेटतात, पळायला भेटतात. फिटनेस इज अ न्यू कूल जेनझीजमध्ये. तुम्हाला ही आजकालची मुलं जिममध्ये जास्त सापडते. झालं असं की वाईट सवयी या जनरेशनमध्ये पण काही लोकांना आहेत,
याच्या आदल्या जनरेशन मध्ये पण होत्या, फक्त आमच्या आधीच्या जनरेशन्सकडे इंस्टाग्राम आणि फेसबुक नव्हतं. हां. सो गाजावाजा नव्हता होत. ओके. म्हणजे येत आहे ना लक्षात, की जसं फॉर एक्झाम्पल आजकालची जर मुलं पब मध्ये जात आहेत, तर कदाचित ह्याच्या आधीची पण पिढी जायची, कदाचित बारला जायची किंवा तमाशाला जायची, पण ती कन्सेप्ट होती. असं नाही की ती कन्सेप्ट नव्हती किंवा ते वाया गेलेले एलिमेंट्स नव्हते. तेव्हाही होते, आजही आहेत. पण याचा अर्थ असा नाही की सगळी पिढीच बदनाम आहे किंवा सगळी पिढीच बिघडलेली आहे. राईट? नाही, अर्थात मला डिसिप्लिन ह्या मुद्द्यावर यायचं होतं. ऍब्सोल्युटली. मग तेच मी म्हटलं ना, की जेव्हा ही मुलं रन क्लब्स चालवतात, की जेव्हा ही मुलं जिम करतात किंवा कन्सिस्टंटली कॉन्टेंट प्रोड्यूस करतात. आता इंस्टाग्रामवरती तुम्ही बघा, सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणाला तर यंग क्रिएटर्सला आहेत. हो. आणि इंस्टाग्रामवरती सक्सेसफुल व्हायला तुम्हाला डिसिप्लिन वे मध्ये रोज किंवा एका फ्रिक्वेन्सीमध्ये कॉन्टेंट टाकावं लागतं. सो हाऊ कॅन यू टेल की यंग जनरेशन इज नॉट डिसिप्लिन? आपण एक्सपेक्ट करतोय चुकीच्या वेचे डिसिप्लिन त्यांच्या थ्रू. आपल्या डोक्यात डिसिप्लिनची व्याख्या काय, की सर्टन लेवलला सर्टन टाइमला उठणं, सर्टन वेळेत झोपणं, असं सर्टन वे मध्ये वागणं हे डिसिप्लिन आहे अर्थात. बट जर माझं एखादं ध्येय आहे आणि त्या ध्येयाने मी झपाटलोय, तर त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणं हे पण माझा डिसिप्लिनच आहे ना. माझा एक मित्र, तो 8-8 तास गेम खेळतो आणि त्याला नॅशनल लेवल गेमरच बनायचं. त्याला इंडियाच्या नॅशनल टीम मध्ये स्वतः ॲज अ ई स्पोर्ट ॲथलीट म्हणून काम करायचं आणि मग ते सगळं सोडून तो 8 तास खेळतो. ओके. दॅट इज हिज डिसिप्लिन. त्याला तुम्ही म्हणू नाही शकत की तू वाया गेलायस. तो विजन खेळतोय की मी इथून पुढच्या 2 वर्षात करणार माझ्या टीमला रिप्रेझेंट. ओके. मला चायनीज लॉबीपेक्षा भारी खेळून दाखवायचं आहे ओके. विथ द लेस म्हणजे लिस्ट इक्विपमेंट विच आय हॅव. सो ही पिढी डिसिप्लिन नाहीये असं तर म्हणता येणार नाही. हा, फास्ट आहे, मोल्ड करायची गरज आहे. म्हणजे मी पण जे घडलो ऍट राईट टाइम ऍट राईट एज, मला राईट मेंटॉर्स मिळाले. मला असं नाही की या 6 वर्षांच्या जर्नीमध्ये हे नाही होतं, अपयश नव्हतं. लिटरली दिवस असे पण होते की मी ₹830 पर मंथच्या फीजवरती सुद्धा ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम केलं. ओके. म्हणजे 3 महिने काम केल्यानंतर 2,500चा चेक मला एकानं दिलेला. म्हणजे हे पण स्ट्रगल फेज होते लाईफ मधले, पण या ह्याच्यामध्ये जर सोबत एक मेंटॉर होते ज्यांनी घडवलं, त्याच्यामुळे या आत्ताच्या गोष्टी अस्तित्वात दिसायला लागल्या. सो हिअर डिसिप्लिन इज नॉट द प्रॉब्लेम, द वे यू आर मोल्डिंग देम इज अ प्रॉब्लेम. आणि बऱ्याचदा पालकांकडे वेळ नसतो. सध्या तोच विषय सगळ्यांचा आहे. म्हणजे जर इस्पेशली द बिझनेस ओनर, जर पालक व्यावसायिक आहेत, तर त्यांच्याकडे वेळच नाही त्यांच्या मुलांना द्यायला. आणि मग इथे होतं काय, पालकांकडे वेळ नाही, मुलांकडे व्यवसायाचं काही ज्ञान नाही, म्हणजे गप्पा तरी कशा होणार? वडील जेवतात, पण जेवताना त्यांना ITRचं टेन्शन आहे, त्यांना PNLचं टेन्शन आहे, त्यांना ESICचं टेन्शन आहे. आणि वडिलांच्या डोक्यात ते सगळे प्रश्न आहेत, पण वडील मांडूच शकत नाही कोणासमोर. बस घरात कोण समजून घेणारं नाहीच आहे ना. बरोबर. राईट. आता अशाच वेळेस जर आता फॉर एक्झाम्पल मी आणि विष्णू सर जे माझे मेंटॉर आहेत, वडिलासारखे आहेत ते माझ्या. ऑलमोस्ट 40s मध्ये आहेत, मी 20s मध्ये आहेत. पण आम्ही बोलायला बसलो की मग आम्ही तासनतास बोलतो. ओके. म्हणजे संवाद जो म्हणतो ना आपण, कधीच असं वाटत नाही की एज गॅप आहे किंवा जनरेशन गॅप आहे. असं होतच नाही. बिकॉज ज्या विषयांचं मला ज्ञान आहे ते त्यांच्यातूनच मला अवगत झालंय. आणि मग चर्चा रंगतात, मग देवाणघेवाण होते, मग कनेक्शन वाढतो, प्रेम वाढतं त्याच्यानं. राईट. सो हे खूप महत्वाची गोष्ट आहे जी मिस आउट होते. वेळ. आणि बिकॉज तुम्ही वेळ देऊ शकत नाही, तुम्ही मला मोल्ड नाही करता येत किंवा तुम्ही राईट मेंटॉर्स नाही देऊ शकत त्यांना. म्हणजे अर्थात मला हे डिस्कशन मधून कळतंय की चष्मा बदलणं गरजेचं आहे. जो चष्मा पहिल्यापासून लावत आपण आलोय तो थोडासा चेंज करणं गरजेचं आहे. डिसिप्लिनची व्याख्या थोडीशी बदलणं गरजेचं आहे. अर्थात. आता पुढच्या 5 वर्षामध्ये असे कुठले सेक्टर्स आहेत जास्त ग्रो होणार आहेत आणि त्याचा फायदा आपले जे यंग फाउंडर्स म्हणा किंवा बिझनेस ओनर्स म्हणा त्यांनी घ्यायला पाहिजे? 3 सेक्टर्स खूप महत्वाचे आहेत ज्याच्याकडे सगळ्यांचं आपलं लक्ष पाहिजे. पहिलं तर आहे एनेबल्ड किंवा ऍप्लिकेशन ओरिएंटेड AI. असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपल्याला डे टू डे बिझनेस टास्कमध्ये आणि लाईफ टास्कमध्ये मदत करेल. ओके. अप्लाइड AI मध्ये खूप जास्त प्रगती इथून पुढे अजून होणार आहे. ऑलरेडी होत आहे, ऑलरेडी दिसत आहे, पण इथून पुढे ते चरम सीमेवर, जसं आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरलंय ना आपल्या बिझनेसला मॅनेज करण्यासाठी, पुढे जाऊन असे AI चे टूल्स असतील जे आपण डे टू डे मध्ये वापरू आणि जे की नॉर्मल असेल. सो येणारा 5 वर्षाचा काळ हा अप्लाइड AIचा आहे. सेकंड जो खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया ऑफ एनी टाईप.
इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचा ग्लोबल एक्सपोर्ट. जर तुम्ही बघाल तर बिकॉज मला खूप क्लोज ओव्हरसाईट आहे एक्झिम बिझनेसचा इंडियामधला. माझे काही क्लायंट्स त्याच्यामध्ये काम करतात. ओके. सो आत्ता गव्हर्नमेंट वाधवान पोर्ट म्हणून एक पोर्ट बिल्ड करतोय ज्याची कपॅसिटी 1.5 आहे JNPAच्या आत्ताच्या पोर्टपेक्षा. म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा एक्सपोर्ट वाढवायचा आहे, ग्लोबल ट्रेड वाढवायचा आहे. ओके. जर अशी काही तुमच्याकडे प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस जे तुम्ही परदेशात विकू शकता तर ती गोष्ट चालणार आहे. ओके. So second is anything which is manufactured in India and sold outside. This is second. Third and very important is wellness. Health and wellness. मी तुम्हाला सांगितलं की 20% अल्कोहोल कन्झम्पशन कमी झालंय. हां. यासोबत सोबत जो एक ट्रेंड दिसतोय तो ट्रेंड असा आहे की ही जी आत्ताची नवीन पिढी आहे ती हेल्थवरती जास्त इन्व्हेस्ट करते, वेलनेसवरती. ओके. सप्लिमेंट्स घेतायत, हेल्थ ड्रिंक्स घेतायत, शुगर कट करतायत. सो हा ट्रेंड आत्ता येतोय. तर जो कोणतीही व्यक्ती हेल्थमध्ये आयदर कन्झम्पशनवरती काम करतील किंवा सर्व्हिसेसमध्ये काम करतील त्यांच्यासाठी खूप छान ग्रोथ येणाऱ्या काही काळात आपल्याला बघायला मिळेल. ओके. मग समजा आता आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचे, तुमच्याकडे कोचिंग करायचं असेल, तुमचा सल्ला घ्यायचा असेल, ॲज अ बिझनेस कोच म्हणून तुम्हाला हायर करायचं असेल, तर काय प्रोसिजर आहे? एक फॉर्म आहे आपला, तो फॉर्म तुम्ही फिलअप करायचा जर तुम्हाला कोचिंगमध्ये यायचं असेल तर. आता सध्याच्याला आपण आपला फोकस थोडासा शिफ्ट करतोय आणि आपण या बिझनेस कोचेसच्या मुलांना बिझनेसमध्ये आणण्याकरिताचं त्यांना नेक्स्ट लेवल बिझनेस कोचिंग देतोय, बिझनेस फंडामेंटल्स त्यांना शिकवतोय आणि ज्या आपण गोष्टी बोललो डिसिप्लिन, व्हॅल्यूज, हॅबिट्स आणि बिझनेस अॅक्युमेन हे देण्यासाठी काही आम्ही एक करिक्युलम सेटअप केलाय ज्याचा पहिला इव्हेंट 19 एप्रिलला आपण घेतोय. ओके. येस, पुण्यात अकुर्डीमध्ये गदी माडगुळकर या सभागृहात आपला हा इव्हेंट होणार आहे ओके. 19 एप्रिलला. आणि बिझनेस ओनर्स जे या पॉडकास्टला बघत असतील आवर्जून डिस्क्रिप्शनमध्ये कुठेतरी आपण नंबर टाकून देऊ. येस. आणि तुम्हाला देखील तुमच्या मुलांना असं व्यवसाय म्हणून घडवायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये बिझनेस अॅक्युमेन तुम्हाला टाकायचं असेल तर नक्कीच आपले बिझनेस ओनर्स त्या इव्हेंटला येऊ शकतात आणि अनुभव करू शकतात किंवा जाणून घेऊ शकतात जी सिस्टम आणि जी करिक्युलम जी आम्ही डेव्हलप केली आहे. ओके. ओके. म्हणजे मला वाटतं तुम्हाला जर बिझनेस ओनर व्हायचं आहे, स्वतःचा बिझनेस फाउंड करायचा आहे, एक चांगली सुरुवात करायची आहे, तर तुम्ही सरांच्या इव्हेंटला नक्की व्हिजिट करू शकता. तुम्ही स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय, फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला त्याविषयीची अधिक माहिती मिळून जाईल. येस. तर सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे मला असं वाटतं तुमचं वय आणि तुमचा अनुभव, तुमचं स्किल्स नक्कीच खूप वरच्या दर्जाचे आहेत. कारण की याच्या आधीही आपण बिझनेस कोचचे खूप सारे पॉडकास्ट केलेले आहेत. पण त्याच्यात हा काहीतरी वेगळा, डिफरंट वाटला. एक वेगळं व्हिजन वाटलं. जसं तुम्ही म्हणालात, की ही जेनझी जी पिढी आहे ती खूप फास्ट आहे. त्यांना खूप क्युरिओसिटी आहे काहीतरी नवीन शिकायची. तीही मला तुमच्यात दिसली आणि नक्कीच तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये ती वापरून तो बिझनेस कसा ग्रो होईल यासाठी 100% एनर्जीने काम करत असाल असं मला जाणवलं. जर तुम्हाला असं वाटतं की सरांबरोबर काम करायचं, परत एकदा सांगतोय नंबर खाली स्क्रीनवर दिसतोय. सरांना कॉल करा आणि सरांना तुम्ही ॲज अ बिझनेस कोच म्हणून तुमच्या बिझनेसमध्ये त्यांना आमंत्रित करू शकता. सर खूप वेळ झाला गप्पा मारत, खूप छान मार्गदर्शन केलं. सो आता थांबूयात. धन्यवाद. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह.